मराठी भाषा गौरव दिन अधिक गौरवशाली ठरतो जेव्हा लेखकाचा सन्मान म्हणून शाहीर अजीज नदाफसारख्या अमराठी व्यक्तिमत्वाचा सत्कार सन्मान आयोजित केला जातो. तर आजच्या या सोहळ्यात ज्यांचा लेखक म्हणून विशेष सन्मान होणार आहे असे माननीय डॉक्टर अजीज नदाफ सर यांचं सर्वप्रथम मी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. याचबरोबर ज्यांचं विशेष व्याख्यान आज इथं होणार आहे असे वक्ते माननीय डॉक्टर राजेंद्र दास सर यांचंही विद्यापीठाच्या वतीनं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून उपस्थित असणाऱ्या कला, कौशल्य आणि कर्तृत्व ज्यांच्या ठायी आहे अशा विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, याचबरोबर विद्यापीठाच्या प्रशासनिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे माननीय कुलगुरू डॉक्टर व्ही पाटील सर, कुलसचिव डॉक्टर सुरेश पवार सर, याचबरोबर 8 भाषा समूहांचं सक्षमतेनं सारथ्य करणारे प्रभावी संचालक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, सशक्त समीक्षेनं मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे समीक्षक प्राध्यापक डॉक्टर दत्ता घोलप सर, मराठी विभागाचे प्राध्यापक सागर सुरवसे सर, यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले सर्व सन्माननीय श्रोते, आज इथं उपस्थित असणारे सर्व संविधानिक अधिकारी, विविध संकुलांचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी अशा सगळ्याच माय मराठीला जीव लावणाऱ्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. रसिको, बांगड्या भरलेल्या हातात शस्त्र देऊन लढाईची ताकद देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी तर पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हण असं म्हणणारे कुसुमाग्रज, या दोघांनाही वंदन करूयात आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी प्रतिमा पूजन करावं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, कुलगुरू डॉक्टर विकास पाटील सर, कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर सुरेश पवार सर, माननीय डॉक्टर अजीज नदाफ सर, प्राध्यापक राजेंद्र दास सर आणि संचालक प्रभाकर कोळेकर सर, या सर्वांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन इथं संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते भाषा आणि वाङ्मय संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर विवा शिरवाडकर यांची आज 27 तारखेला जयंती असते. त्यानिमित्त हा कार्यक्रम करावा या संदर्भात शासनामार्फत आम्हाला निर्देश मिळालेले होते आणि 2013 पासून हा कार्यक्रम आपण करतो. गेल्या 2 वर्षापूर्वी हा कार्यक्रम 2-3 वर्षापूर्वी हा कार्यक्रम आपण शिवछत्रपती रंगभवन येथे केलेला होता. त्यानंतर कोविडच्या पॅन्डेमिक नंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम आपण ऑफलाईन स्वरूपात करतो आहे. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय कुलगुरू फडणवीस मॅडम, ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत असे शाहीर अजीज नदाफ साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत असे ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास सर, आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सर कुलगुरू, माननीय प्राचार्य सुरेश पवार सर कुलसचिव, विविध संकुलाचे संचालक आणि कर्मचारी बंधू भगिनीनो आणि माझ्या भाषा आणि वाङ्मय संकुलाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र हो, तुम्ही जाणतात की मराठी ही आपली व्यवहार भाषा, बोलीभाषा आहे, परंतु ती ज्ञानभाषा बनण्यासाठी म्हणून विद्यापीठामार्फत काय प्रयत्न चालू आहेत याच्याबद्दल मी थोडंसं तुमच्यापर्यंत भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा कार्यक्रम हा मराठी भाषेचा गौरव करत असताना ही गौरव करणं, एखादा कार्यक्रम घेणं आणि एखादा कार्यक्रम घेतल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे पाठवणं एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे, तर त्या खऱ्या अर्थाने कार्यक्रम करत असताना वर्षभर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण कोणते उपक्रम साजरे करतो आणि ते उपक्रम कशा रीतीने विद्यार्थ्यांमध्ये, संशोधकांमध्ये रुजवतो यासाठी म्हणून घेतलेला सोडलेला एक संकल्प असतो. आणि या संकल्पासाठी म्हणून गेल्या 3 वर्षापूर्वी भाषा आणि वाङ्मय संकुलाची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषा विभागाने अनेक उपक्रम केले. त्याच्यामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा केला, मराठी राजभाषा दिवस हा 1 मेला असतो तो साजरा केला, त्याच्यानंतर मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो आहोत. विविध सेमिनार, लेखक आपल्या भेटीला सारखा उपक्रम असेल, मराठी, हिंदी, उर्दू असा अनुवादाची जी कार्यशाळा आहे त्या संदर्भात मुलांना प्रशिक्षण देणं असेल किंवा तुमच्यासाठी म्हणून सांगतो, प्रशासकीय जे कर्मचारी आणि मित्र आहेत, प्रशासकीय भाषेमध्ये कशा रीतीने लिखाण केलं पाहिजे किंवा कम्युनिकेशन कसं केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा आम्ही एक कार्यशाळा पुढील 2 महिन्यात घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. हे सर्व करत असताना एक भूमिका एवढी असते की सोलापूर ही एक बहुभाषिक नगरी आहे.
सोलापूरच्या परिसरामध्ये तेलुगू आहे, कन्नड आहे, मारवाडी भाषा बोलली जाते, उर्दू भाषा बोलली जाते. या भाषेचा एक अनुबंध आपल्याशी जोडला गेलेला आहे आणि भाषा ही माणसाला जोडण्याचं काम करते. हे जोडण्याचं काम करत असताना भाषा आणि वाङ्मय संकुलामार्फत 8 भाषाचा समुच्चय आहे. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश, पाली, प्राकृत, संस्कृत, कन्नड, उर्दू या 8 भाषा सुरू करण्याचं जे खऱ्या अर्थाने आपल्या बोलीभाषेमध्ये बोलल्याचं जर डेअरिंग जे कोण केलं असेल तर माननीय कुलगुरू मॅडमने केलेलं होतं. त्याबद्दल सगळ्या भाषाप्रेमींच्या मार्फत मॅडमचं खऱ्या अर्थाने धन्यवाद मानतो. दुसरी गोष्ट, आपण हा लेखक आपल्या लेखकाचा सन्मान का करतो तर मराठी भाषेमध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा बिगर मराठी लोकांचा त्याचप्रमाणे मराठी लोकांचा आपण सन्मान करत असताना आपल्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये असलेले सोलापूर परिसरामधील असलेले जे लेखक आहेत त्यांचा ज्येष्ठ लेखकाचा सन्मान करतो. पहिल्या वर्षी आपण डॉक्टर योगीराज वाघमारे सरांचा सत्कार केलेला होता. त्याच्यानंतर गेल्या 2 वर्षापूर्वी आपण प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे सरांच्या संत वाङ्मयातील योगदानाबद्दल सत्कार केलेला होता. यावर्षी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि ज्यांनी शाहीर अमर शेखांबरोबर काम केलेलं आहे असे 86 वर्षाचे ग्रहस्थ ज्यांचं खऱ्या अर्थाने आवाज पहाडी आहे, उर्दूवर कमांड आहे, मराठीवर कमांड आहे आणि शाहिरी वाङ्मयावर सुद्धा कमांड आहे, लेखनामध्ये कर्तृत्व आहे, अशा एक व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान केला पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि हा प्रस्ताव जेव्हा माननीय कुलगुरू मॅडम पुढे मांडला तेव्हा लगेच मॅडमनी त्यांना उचलून धरला आणि त्यांना सपोर्ट केला आणि मॅडमच्या मार्गदर्शनामुळं आम्ही आज माननीय शाहीर अजितजी नदाब यांचा सत्कार करत आहोत. कारण त्यांचे योगदान जे आहे ते सोलापूरच्या चळवळीमध्ये नाही तर महाराष्ट्र आणि संबंध गडीनाडीचा जो भाग आहे म्हणजे कन्नडी भाषिक आहेत, तेलुगू भाषिक आहेत किंवा एकंदरीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ जेव्हा पेटलेली होती त्यावेळेला एक भूमिका मांडण्यासाठी म्हणून जे काम करत होते त्यामध्ये शाहिरांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे शाहीर अजित नदाब यांचं आपण सत्कार करतो आहोत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या 1 महिनाभरापासून महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील बातम्या असतील त्याच्यामध्ये येतात की मराठी भाषा ही प्राचीन आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. सामान्य लोकांना लोकभाषा माहीत असते, व्यवहार भाषा माहीत असते, पण मराठी भाषेचं ज्ञानभाषेमध्ये रूपांतर झालं पाहिजे म्हणून डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत असताना अभिजात भाषा नेमकी काय आहे, मराठी भाषेचं योगदान काय आहे, आपली भाषा मरत चाललेली आहे असं एखादं मराठीतील लोक बोलत आहेत. काही लोकांच्या दृष्टिकोनातून कन्नडवर किंवा इंग्लिशवर त्याचा आरोप केला जातो किंवा मारवाडी भाषेवर, हिंदी भाषेवर आरोप केला जातो. आपण दक्षिण भारतातल्या लोकांना एवढं कट्टर नाही आहे असं सुद्धा काही वेळेला बोलला जातो. परंतु मराठी भाषेची सर्वसमावेशकता हीच मराठी भाषेचं वैभव आहे. हे वैभव काय आहे या संदर्भात विवेचन करण्यासाठी म्हणून आपण आजचे ज्येष्ठ वक्ते राजेंद्र दास सरांना बोलवलेलं आहे. यासाठी हे कार्यक्रम करत असताना आमची भूमिका अशी आहे की मराठी भाषेचे सगळे दिवाळी अंक आपल्या विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये असावेत. म्हणून तुमच्यासाठी म्हणून सांगतो, सगळे दिवाळी अंक पहिल्याच वर्षी आपण नॉलेज रिसर्च सेंटरचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे सर असतील आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच आपण घेतलेले आहेत. सगळे दिवाळी अंक पहिल्यांदा आतापर्यंत कधी घेतलेले नव्हते. दुसरी गोष्ट, आपण मराठी भाषेसाठी म्हणून काय केलेलं आहे की एक प्रोजेक्ट तुम्हाला माहीत नसेल, माननीय कुलगुरू मॅडम त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतले की 48 कोटीचा प्रोजेक्ट आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे सबमिट केलेला आहे. तो डिजिटलायझेशन करणं भाषेचं, म्हणजे आपल्या ज्या बोलीभाषा आहेत, सोलापूरची जी भाषा असेल ती आलाव गेलावची भाषा आहे, काय करावं या भाषेचं सुद्धा कृत्रिम प्रतिबिंब डिजिटलायझेशनमध्ये उमटलं पाहिजे. यासाठी म्हणून एक प्रोजेक्ट आपण सबमिट केलेला आहे. त्याच्या प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर मॅडम आणि एक ट्रिंक टँक्स नावाची कंपनी आहे, डिजिटल कंपनी, आणि सगळे माझ्या भाषेचे जे जाणकार शिक्षक आहेत त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत. हे सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत. हे करत असताना प्रशासकीय चळवळीमधील प्रशासकीय कामकाज करणाऱ्या ज्या सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण द्यावं ही आमची एक मनापासूनची इच्छा आहे. जर पुढं काही जर योग आला तरी साहित्य संमेलनाचे जुने अध्यक्ष माननीय लक्ष्मीकांत देशमुख हे प्रशासकीय अधिकारी होते, IAS ऑफिसर होते, त्यांनासुद्धा आम्ही बोलण्याचा विचार करतो आहोत. जर परीक्षेनंतर आणि तुमच्या प्रशासकीय कामाचा थोडासा व्याप कमी झाल्यानंतर 1-2 दिवसाचा वर्कशॉप ठेवायचा, तुमच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जी मराठी भाषा वापरतो ती कशा रीतीने योग्य वापरलं पाहिजे, कोणते शब्द वापरले पाहिजेत, कशा रीतीने लिखाण केले पाहिजे या संदर्भात प्रशिक्षण देण्याची आमची इच्छा आहे. पुढील कालखंडामध्ये अनेक चांगले उपक्रम आम्ही करणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी म्हणून तुम्ही इथे आलात आणि मान्यवरांनी सगळ्यांनी निमंत्रण स्वीकारलं. मॅडमच्या व्यस्त शेड्यूलमध्ये मॅडमने वेळ दिला त्याबद्दल माझे लांबलेलं प्रास्ताविक त्यांचं स्वागत करून संपवतो. धन्यवाद.
आपण आदरणीय कुलगुरू मॅडम यांना विनंती करते की त्यांनी राजेंद्र दास सरांचा सत्कार करावा. लेखकाचा सन्मान म्हणून आपण अजीज नदाफ सरांचा पुन्हा करणारच आहोत. तत्पूर्वी आपण आजचे व्याख्याते राजेंद्र दास सर यांचा सत्कार करावा ही नम्र विनंती. आदरणीय कुलगुरू डॉक्टर व्ही पाटील सरांचा सत्कार डॉक्टर दत्ता घोलप सरांनी करावा अशी मी विनंती करते. कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर सुरेश पवार सर यांचा सत्कार प्राध्यापक सागर सुरवसे सर यांनी करावा अशी विनंती करते. यानंतर माननीय संचालक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर यांचा देखील सत्कार आदरणीय कुलगुरू मॅडम यांनी करावा अशी विनंती करते. आपल्या संकुलाकडून आयोजित केलेला आहे सर, तेव्हा यानंतर मराठी विभागाचे डॉक्टर दत्ता घोलप सर यांचा देखील सत्कार आदरणीय कुलगुरू मॅडम यांनी करावा अशी विनंती करते. आपण लेखक सन्मान करूयात ना, सन्मान करू ना. आता त्यांचं करून झालेलं आहे, कसं काय तिथले तिथे देऊ ना. किती वेळ आहे? घोलप सर करून द्या. मॅडम, प्रमुख वक्ते राजेंद्र दास सर, शाहीर अजीज नदाफ, प्रकुलगुरू पाटील सर, पवार सर, सर्व संकुलाचे संचालक आणि आपण उपस्थित सर्वजण, स्वातंत्र्याच्या चळवळीतील राष्ट्रभानाची जाणीव ज्यांनी करून दिली आणि 1942च्या चले जाव चळवळीतील ध्येयासक्तीची कविता ज्यांनी लिहिली ते कवी कुसुमाग्रज. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीच्या झालेल्या दुरावस्थेची रास्त जाणीव सत्ताधाऱ्यांना करून देण्याचा बाणेदारपणासुद्धा कवी कुसुमाग्रजांनी दाखवला होता आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. एका लेखकाच्या नावानं, एका कवीच्या नावानं भाषेचा सन्मान सोहळा होतो. हाच धागा घेऊन विद्यापीठ दरवर्षी या दिनी एका महत्त्वाच्या लेखकाला सन्मानित करत असतं. आपल्याच परिसरातल्या लेखकाला ज्यांनी एकूण मराठी साहित्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. मराठी साहित्याचा सामाजिक आशय घडवण्यामध्ये प्राध्यापक गोमा पवार, प्राध्यापक योगीराज वाघमारे, नरेंद्र कुंटे सर या लोकांनी या अगोदर आपण सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर आज शाहीर अजीज नदाफ यांना आपण सन्मानित करत आहोत. नदाफ सरांनी सन्मान स्वीकारण्यासाठी अनुमती दिली, त्याबद्दल मी सुरुवातीलाच विद्यापीठाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. नदाफ सरांचं MA PhD पर्यंतचं शिक्षण हिंदी विषयातून झालेलं आहे. उर्दू मराठी गझलों में छंदों का योजना या विषयावर त्यांनी PhD साठीचं संशोधन केलेलं आहे. कविता, गझल, पोवाडे यासारखं विपुल लेखन त्यांनी केलं आहे. काही पोवाड्यांचं संपादनही केलेलं आहे. जवळजवळ 9 संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. दुसरे सांगण्यासारखी बाब म्हणजे जाग्या झालेल्या सावल्या आणि एका कलंदर शिक्षकाची कहाणी हे त्यांची 2 आत्मकथनं प्रकाशित आहेत. जाग्या झालेल्या सावल्या या आत्मकथनाच्या 3 आवृत्त्या आलेल्या आहेत आणि मंडल अहवाल आणि सच्चर समितीचा रिपोर्ट या संबंधानं सरांनी वैचारिक लेखन देखील केलेलं आहे. शाहिरी वाङ्मयाच्या निर्मितीबरोबरच त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा पैलू म्हणजे शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यांचं संकलन केलेलं आहे. तसंच शाहीर अमर शेखांच्या आणि अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रलेखनसुद्धा सरांनी केलेलं आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला हा जो बुलंद आवाज आहे, जो बार्शीचा होता, त्यांचं योगदान महाराष्ट्राला जाणून देण्याचं काम अजीज नदाफ सर यांच्या कार्यातून झालेलं आहे. आपल्या विद्यापीठाच्या वतीनं शाहीर अमर शेख अध्यासनाचा 2015 साली एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. त्या प्रस्तावाचे अध्यासन प्रमुख म्हणून अजीज नदाफ सरच काम पाहत आहेत. फडकवू ध्वज समानतेचा, परवा न जीवाची करता असा समतेचा आग्रह धरणाऱ्या शाहिरीचा शोध नदाफ सरांनी घेतलेला आहे. त्यांचा सहवाससुद्धा अमर शेखांचा त्यांना लाभला. त्यांचं विशेष म्हणजे BBC न्यूजसाठी विशेष रिपोर्ट नदाफ सरांनी केलेला होता. आणि दुसरं उल्लेखनीय काम म्हणजे पहिलं अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सोलापुरात झालं होतं आणि अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापनासुद्धा आपल्या शहरात झाली होती आणि या दोन्ही कामामध्ये नदाफ सरांचा पुढाकार होता. दुसरं म्हणजे 4थे विद्रोही साहित्य संमेलन अमरावती आणि बुलढाणा येथे झालेलं आदिवासी उलगुलान साहित्य संमेलनाचे नदाफ सर अध्यक्ष राहिलेले आहेत. अशा एका मान्यवर लेखकाला, ज्येष्ठ शाहिराचा सन्मान करताना विद्यापीठास आनंद होतो आहे. त्याचबरोबर आजचे आपले वक्ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास हे कवी आहेत. मराठीचे प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. BAला असतानाच त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. वि.स. खांडेकर पारितोषिक सरांना लता मंगेशकरांच्या हस्ते मिळालं होतं. दुसरं म्हणजे त्यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी विषयात सर्वाधिक मार्क मिळाल्यामुळं विदर्भ साहित्य संघ नागपूर या साहित्यविषयक संस्थेनं त्यांना गौरविलं होतं. प्राध्यापक गोमा पवार सरांच्याकडेच सरांनी MPhil ही पदवी मिळवली. मराठी ग्रामीण कवितेतील सामाजिकता हा सरांच्या PhDचा विषय आहे. शब्द भेटण्याच्या वयातच आणि कोसळेपर्यंत हे 2 कविता संग्रह सरांचे प्रकाशित आहेत. अलीकडेच त्यांनी संत तुकारामांशी संवाद साधणारी वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात तुकाराम समजून घेण्याची कविता लिहिली आहे. नुकताच अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे याच्या वतीनं त्यांचा तुकोबा हा कविता संग्रह येतो आहे. आपल्याच परिसरातील साहित्य आणि सांस्कृतिक व्यवहारात सर कायम सक्रिय राहिलेले आहेत. दमानी साहित्य पुरस्काराच्या समितीवर 12 वर्ष त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. यशवंतराव चव्हाण आणि साने गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्तानं सरांनी महाराष्ट्रभरात 100 व्याख्यानं दिलेले आहेत. त्यांच्या काव्यलेखनाला मान्यताप्राप्त अशा 10 साहित्य संस्थांनी सुद्धा पुरस्कारले आहे. विशेष म्हणजे दिल्ली येथील गांधी फोरमनं त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे. अशा 2 मान्यवर साहित्यिकांच्या सोबत आपण आपला मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आहोत. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. यांचा विशेष सन्मान इथं संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं स्वागतही करूयात आणि अभिनंदनही करूयात. धन्यवाद. यानंतर आदरणीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विचार मांडावेत. मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते. आपण सर्व मराठी भाषिक आणि त्याच्यामध्ये आज मराठी भाषा गौरव दिन याचं आपण जे आयोजन केलेलं आहे त्याच्याकरता ही ज्योत आपण मराठीची तेवत ठेवायची आहे. त्याकरता सर्वांचं कौतुक, अभिनंदन. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आज ज्यांना आपण विशेष सन्मानित केलेलं आहे ते शाहीर अजीज नदाफ सर, ज्यांचा परिचय आता आपण प्रदीर्घ परिचय ऐकला आणि अतिशय महत्त्वाची भूमिका ज्यांनी सोलापूर येथे वेगवेगळ्या मंचांवर प्रस्थापित केलेली आहे असे नदाफ सर. त्याच्याच बरोबर आज जे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राजेंद्र दास इथे उपस्थित आहे, जे आज साहित्य आणि समाज याच्या विशेष या म्हणजे विषयावर भाषण देणार आहेत. त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व माझे सहकारी, माझे सर्व प्राध्यापक, मित्रमैत्रिणींनो आणि सर्व इथे उपस्थित मान्यवर. आजचा दिवस हा आपण जसं प्रत्येकजण सांगत आहे की मराठीला जगवणं, मराठीला समृद्ध करणं आणि आपली मातृभाषा आहे म्हणून त्यांचा सन्मान ठेवणं हे कसं महत्त्वाचं आहे हे वारंवार करण्याचं कारण खरोखर अनेक भाषांचा प्रघात हा आपल्यावर पडला आणि आपल्याला हे म्हणावं लागतं आहे की आपली ही मातृभाषा आणि याच्यामध्ये तुम्ही अध्ययन करा. लहान मुलांपासून सांगावं लागतं आहे की शाळेपासून तुम्ही याच्यामध्ये का यांना पाठवा, हे सांगण्याकरता हे दिवस यावं लागतात. हे
जरी चांगलं नसलं तरी मला असं वाटतं की कुसुमाग्रज यांनी जे काही आपल्यासमोर मांडणी केली त्याचे मात्र विचार आपण या निमित्ताने उजागर करू शकतो, ही खूप महत्त्वाची बाब आहे. मला असं आठवतं की एका वेळेला शासनाने असं आम्हाला कंपल्सरी केलं होतं, त्याला 5 वर्ष झाली असतील, 6 वर्ष झाली असतील, की तुम्हाला काही झालं तरी हा दिवस तुम्हाला साजरा करावा लागेल आणि त्याचा रिपोर्ट या दिवशीपर्यंत आम्हाला पाठवावा लागेल. ही वेळ येणं खरंच किती वाईट आहे की जेव्हा जी भाषा ज्याला आपण रोज बोलतो, जगतो, त्याच्यामध्ये राहतो, अनेक भाषांचं आपलं त्याच्यामध्ये असे उच्चार असतात की ज्याच्यामुळे आपल्यावर काही ना काहीतरी त्याचा विशेष परिणाम होत असतो, त्याला शासनाने म्हणावं की तुम्ही कंपल्सरी करा. हा दिवस आलेला आहे, काही वर्षांपूर्वीच हा आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून तर करतोच आहो, पण खऱ्या अर्थाने आपल्याला मनातनं जर वाटत असेल की सगळं काही आपल्या भाषेमधनं व्हावं किंवा त्याचं जे साहित्य आहे ते सगळं आपण शिकावं, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा असे प्रसंग येतात की मराठीच्या बरोबर आता परवाही आम्ही लोकांनी 2-3 दिवस झाले आम्ही मराठीचे अनेक कार्यक्रम घेतोच आहो, त्याच्याबरोबर आपोआप काहीतरी इंग्रजीचे शब्द येऊन जातात. इतका पगडा आपल्या सगळ्यांवर बसलाच आहे, आपण त्याला सोडूच शकत नाही. आपोआप येतात, आपण काही मुद्दामून करतो असं नाही, पण ते येतात. याचं कारण की तसं एक होऊनच गेलं आहे, म्हणजे बोलण्याची ढबच होऊन गेलेली आहे आणि त्याला आता आपण नाही बाहेर पडू शकत, हे सगळ्यांना आता मान्य करावं लागेल. पण तरी देखील आपण जर जसं आता सांगण्यात आलं की विद्यापीठामध्ये भाषा तर असल्याच पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपली मातृभाषाच नाही हे पण जरा वेगळं असू नये म्हणून आपण एक विशेष प्रयत्न केले आणि त्याच्यातनं मराठी हा विभाग इतर 5 विभागांबरोबर आपण 2018ला जेव्हा सुरू केला त्याच्यानंतर मला स्वतः असा बदल जाणवायला लागला की कितीतरी कार्यक्रमांमध्ये कितीतरी च्या संबंधित आपण जेव्हा काम बघतो त्याच्यामध्ये या भाषेचा कळत नकळत उपयोग होऊ लागला. इथले जे प्राध्यापक आहेत आम्हाला काही अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची गरज असेल, अनेक प्रकारच्या काही गोष्टी लेख लिहून घ्यायचे असतील तर हा एक भाग सहज आहेच. आणि मराठीला आपण जर असं बघितलं तर अक्षरशः छोट्या छोट्या म्हणजे मी तर असं म्हणेन की मी जेव्हा मराठी शिकले हे माझ्या खरं तर आईवडिलांचीच देणगी आहे की मी अगदी पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाहेर राहिलेले आहे आणि माझ्या घरी सगळं वातावरण विज्ञानाचं होतं. मीच एक थोडी ऑडमॅन आऊट आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यातनं मला असं सांगण्यात आलेलं होतं की तुला मराठी तर वाचलंच पाहिजे, म्हणून आम्ही मराठी वाचतच होते आणि मला जे काही त्याच्यामधनं समजत होतं त्याच्याहीपेक्षा मला तेव्हा जास्त समजलं जेव्हा मी आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये आले आणि जेव्हा अनेक प्रकारची पत्र लिहायची होती तेव्हा अक्षरशः काना, मात्रा, वेलांट्या हा जो ग्रामरचा भाग आहे हा अक्षरशः आम्ही शिकून घेतला कारण की त्याचे छोटे छोटे सेन्स बदलतात, छोट्या छोट्या बाबी त्याच्यामध्ये बदलतात. मला काय म्हणायचं आहे हे एखाद्या शब्दाच्या वेलांटी मात्रेने ते बदलतं आणि म्हणून ते माहीत असणं आवश्यक असतं. हे जाणून घेणं खूप आवश्यक होतं आणि तसं मला याचा फायदाच झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यानंतर जर आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्येच 3 भाग आहे त्याच्यामध्ये जर वेगळं वेगळं फिरलो तर लोक आपापल्या भाषेला महत्त्व देतात. पुणे आणि या भागामध्ये म्हटलं ते म्हणतात आमची मराठी सर्वोच्च आहे, आम्हालाच जे काही आहे ते आमच्याचकडनं गेलेलं आहे. पण जर आपण इतर भाग बघितले तर त्यांनी पण मराठी भाषेकरता तसं पाहिलं तर सर मला सांगत होते की मी नागपूरला होतो आणि माझाही जो अनुभव आहे की तिथे पण आता जर बघितले तर मोठे मोठे जे संपादक तिथले आता मोठ्या म्हणजे याच्यापर्यंत गेले, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेले आहे. मराठवाडा पण काही कमी नाही आहे, मराठवाड्यामध्ये पण अनेक प्रकारचे असे प्रयोग झालेले आहे. म्हणजे जरी थोड्या थोड्या रिजनवरनं भाषा बदलत असली, त्या क्षेत्राप्रमाणे त्याच्यामध्ये बदल होत असला तरी ती भाषा महत्त्वाची आहे, ती आपली आहे, आपल्या जवळची आहे आणि एका प्रकारे आईप्रमाणे आहे, तर त्याला आपण खूप सन्मान हा दिलाच गेला पाहिजे. आता प्रश्न आहे साहित्याचा. जेव्हा लिटरेचर साहित्य आपण असं म्हणतो, आता मी हे जे सगळं बोलले थोडं ते बोली भाषेशी संबंधित असू शकतं, असायला पाहिजे, रोजच्या रोजाच्या व्यवहारामध्ये पण असलं पाहिजे. पण आपण जेव्हा साहित्याकडे वळतो तेव्हा म्हणजे आपण जर म्हटलं मी स्वतः काय त्याच्यामध्ये केलं किंवा तुम्ही प्रत्येकाने विचारलं की साहित्य मी किती वाचलं तर आपल्याला असं लक्षात येईल की खूप मोठं महासागरासारखं साहित्य आहे आणि ते जर खरंच आपण सगळं वाचायला सुरुवात केली तर अनेक गोष्टी कळतात.
त्याच्यामधनं इतिहास कळतो, त्याच्यामधनं भूगोल कळतो, त्याच्यामधनं अनेक प्रकारच्या विज्ञानाच्या घटना कळतात आणि ज्याला आपण म्हणतो की समाजाचे काय संबंध, सहसंबंध, रिलेशन्स म्हणा ते कळतात. अशा अनेक गोष्टी त्याच्यामधनं आपल्याला कळत जातात आणि एक पूर्ण अस्तित्वच कळतं की काय मराठी भाषेने आपल्याला दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातनं साहित्याची सतत निर्मिती होणं, जुनं साहित्य आहे ते वाचल्या जाणं आणि जुन्या साहित्याचं मी ते बहुतेक सगळीकडे बोलतेच की जुन्या साहित्याचं अनुवाद होणं, ज्यात आपण ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सलिटरेरिया असा पण शब्द त्याला वापरला जातो, ते होणं हे फार गरजेचं आहे. कारण की मराठी भाषिकांनी जे काही समाजाला दिलेलं आहे ते खूप जवळचं आहे, महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामधनं अनेक अशा बाबी दिलेल्या आहेत की ज्याला आपण जर दुसऱ्या भाषांमध्ये त्याला अनुवादित केलं तर अनेक लोकांना कळू शकेल की नेमकं आम्ही कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या विचाराने इथे काम करत होतो. तसं प्रत्येकच क्षेत्रात असेल, म्हणजे भारतामध्येही समृद्धता आहे, मी असं म्हणणारच नाही की कुठलं कमी आहे की जास्त आहे, पण मराठी भाषा कुठेही कमी नाही हे वारंवार सांगण्याची आता आवश्यकता पडते आहे. त्याचं कारण हेच आहे की आपण कुठेतरी एका विशिष्ट ज्याला म्हणतो की पडद्याच्या मागे काही काळ असे गेलेलं होतं की आपल्याला मराठी एक कमी आहे आणि आपण इंग्रजी भाषा शिकणं ही जास्त महत्त्वाची आहे. हे कुठेतरी आपल्याला बदलणं जे आवश्यक होतं त्याच्यामध्ये आपण ही सुरुवात केली आहे आणि सर्वात चांगली सुरुवात तर अशी झालेली आहे की आता कोणतंही टेक्निकल किंवा प्रोफेशनल कोर्स असेल तर तो आता मराठीमध्ये शिकवला गेला पाहिजे. याच्याकरता AICTEनी इंजिनिअरिंग हा जो आहे कोर्स आता मराठीमध्ये पण राहील असं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे आता आपण इंजिनिअरिंग शिकताना मराठीच्या शब्दांमध्ये त्याला त्याचं व्याख्यानं देऊ शकू, त्याला लिहू शकू, त्याच्यामध्ये परीक्षा देऊ शकू, हे सगळं आता शक्य आहे. आणि असं जर बघितलं तर असं व्हायलाच पाहिजे होतं, कारण की आपण सहज बोलता बोलता बोलून जातो की रशिया तर तसंच करत होता, चीन तर तसंच करत होता, जपान तर तसंच पण ते आपल्यापेक्षा तर समृद्ध आहे, त्यांना भाषा येत नाही आहे इंग्रजी तर त्यांचं तर काहीच अडलं नाही, मग आपलंच का अडतं आहे किंवा आपण काही असं का विचार करतो आहे, हा एक आता परत विचार समृद्ध व्हायला लागला आहे. आणि मला असं वाटतं की असं जर लवकरात लवकर झालं तर विद्यार्थ्यांची निश्चित आकलन शक्ती वाढेल. कारण की जे आपण अगदी लहानपणापासून किंबहुना आईच्या गर्भात असताना सुद्धा, म्हणजे हे सायंटिस्टनेच प्रूव्ह केलेलं आहे की आपण आई जी विचार करते, ज्या भाषेत करते त्याची रुजवणी हे आपल्या लहान बाळाच्या बरोबर होतच राहते आणि ते त्याचं एक जसं काही एक प्लॅटफॉर्म बनतं आणि त्याच्यातनं तो पुढे पण तसाच विचार करतो. पुढे मोठा झाला की त्याच्या आजूबाजूचं वातावरण जसं असतं आणि त्याला एकदम मग 5वी 6वी नंतर इंग्रजी कंपल्सरी केलं जातं, तर तिथे तो कुठेतरी गोंधळतो. आणि तसं न करता आपण काहीतरी असाही विचार करणं जो सायंटिफिक पण आहे, सायकोलॉजिस्टने सांगितलेलं आहे, असं करणं फार आवश्यक आहे. असं सगळ्याच भाषांचा भाग असू शकतो, पण मराठी ही महाराष्ट्राची आणि अत्यंत महत्त्वाची भाषा असल्यामुळे त्याचा अभिमान आपल्याला असणं आणि त्याच्याबरोबर आपण चांगलं त्याचा प्रचार प्रसार या पद्धतीने करणं की ती जास्त शुद्ध असली पाहिजे, जास्त तात्विक असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या अनेक बाबी ह्या रोजच्या रोज आपल्या अभ्यासक्रमात पण असल्या पाहिजे, असा प्रयत्न आपण निश्चित या माध्यमातून करूया. थोडंसं प्रशासकीय कामामुळे मला जावं लागतं आहे, पण मी थोडंसं मधून निघून जाईन, त्याच्याकरता क्षमस्व. पण बाकी दोघांचे मला वाटतं आज चांगले छान जे व्याख्यान होणार आहे ते आपण जरूर ऐकणार आहात. मला पण पुढे यूट्यूबवरनं ऐकता येतील आहे आणि त्या माध्यमातून मी परत सगळ्यांना याच्या खूप खूप शुभेच्छा देते, थांबते. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक डॉक्टर अजीज नदाफ सर यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. कुलगुरू मृणालीताई, त्याचप्रमाणे मान्यवर प्राध्यापक माझे मित्र राजेंद्र दास आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी सत्काराच्या निमित्तानं 1-2 शब्द आपल्यापुढं ठेवणार आहे. जरी जन्माने मुसलमान मी, जरी जन्माने मुसलमान मी, अमर शेख भाई, महाराष्ट्र माझे घर, मराठी माझी आई. माणसांच्या एकतेचे मी एक नवे निशाण आहे. माणसांच्या एकतेचे मी एक नवे निशाण आहे,
मीच हिंदू, मीच ख्रिश्चन, मीच मुसलमान आहे. या दृष्टीनं आपण शाहीर म्हणून सत्कार करत असताना तो शब्द अरबीमधून आलेला आहे. अरबी शब्द आहे तो शाईर आहे, मराठीत ही झालेलं आहे. त्याचप्रमाणे या शाहिरीच्या संबंधात आदा, नजर, दौलतजादा किंवा असे शब्द जे आहेत संबंधित, इश्क, हे सगळे अरबी शब्द आहेत. माझ्या डोक्याचा प्रकाश आता मी शाहिरांच्या बरोबर योगायोगानं 56 साली यशस्वी झालो आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आलो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आल्यामुळे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ, दत्ता गव्हाणकर किंवा शाहीर जंगमस्वामी या सगळ्यांचा सहवास मला लाभला. पुढे 2-4 वर्ष सहवास लाभला आणि त्यामुळं एक शाहीर म्हणून आपण सत्कार केला हे ठीक आहे. परंतु या शाहीर शब्दावरून मी जरा वेगळ्या शब्दात आपल्याला सांगेन. रेखता का तू ही उस्ताद नहीं गालिब, रेखता का तू ही उस्ताद नहीं गालिब, कहते अगले ज़माने में कोई मीर भी था. गालिब म्हणतात की रेखता भाषेचा तूच काय मोठा शायर नाही आहे. अरे तुझ्या आधी मीर तकी मीर नावाचे शायर होऊन गेलेले आहेत. आता रेखता शब्द वापरलेला आहे, गालिबनं उर्दू शब्द वापरलेला नाही. मला वाटलं हे रेखता काय आहे. उर्दू शाळेत मराठी शिकवत असताना मी उर्दू शिक्षकांना विचारले रेखता क्या है. अरे वो रेखता नहीं रेखती है. हाँ, अरे गालिब तो बोलते हैं रेखता और आप बोलते हैं रेखती, यानी क्या. अरे उर्दू की जो प्राचीन भाषा है, कदीम उर्दू जिसे कहते हैं, वो कदीम उर्दू को ही रेखता कहते हैं और रेखती कहते हैं. फिर कदीम उर्दू और रेखता क्या बात है. हा शोध घेत असताना लक्षात आलं की गालिबनं जो शब्द वापरला तो दखनी भाषेसाठी वापरले आणि मराठीचा शाहिरांचा शोध घेताना असं लक्षात आलं की ही शायरी जी मराठीची आहे ती कन्नडमध्ये सुद्धा आहे. आमची ट्यूबलाईट जागी झाली आणि या शाहिरांच्या संशोधनाला सुरुवात केली आणि या संशोधनात असं आढळलं की शिवाजी महाराजांच्या काळात शाहीर आगिनदास हेच पहिले शाहीर होऊन गेले आणि विलोभाव म्हणाले महाराष्ट्र सारस्वत की 1604 गरीब अब्दुल हे शाहीर होते. त्यांनी रिवायती लिहिलेल्या आहेत. आता पुन्हा शब्द आला, रिवायत म्हणजे काय. रिवायत याचा अर्थ पोवाडा. अरे साहेब म्हणजे उर्दूमध्ये सुद्धा पोवाडे आहेत. हो आहेत ना, हसन हुसेनवर आहेत, मग मराठीतही आहेत. या दोघांचा कुठं अनुबंध येतो. 2003 साली जेव्हा हे विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळी माननीय कुलगुरू स्वामी सरांना मी एक निवेदन दिलेलं होतं की सोलापूरला कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र या तिन्ही प्रांतात मातृभाषा म्हणून दखनी भाषा बोलली जाते. दखनी भाषा बोलली जाते आणि म्हणून या ठिकाणी दखनी शायरीचा किंवा दखनी भाषाचं एक भाषा संकुलाचा एक प्रश्न इथं आहे म्हणून मी सांगतो आहे. सेंटर निर्माण करा असं मी त्यांना विनंती केली होती, दखनी भाषा सेंटर. पण पुढं 15लाच आम्ही या ठिकाणी शाहीर अमर शेख अध्यासन केंद्राचा मी अध्यक्ष झालो आणि हा शोध मी जारी ठेवला की मग 1604 शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जर गरीब अब्दुल आहे तर इतरही शाहीर असले पाहिजेत. आणि मग धुंडताना असं लक्षात आलं की या ठिकाणी जवळजवळ 300-350 वर्ष मुस्लिम सत्ता होती. आदिलशाही आणि कुतुबशाही विशेषतः याच्यामध्ये मराठीचं प्रचलन होतं आणि नगरला तर निजामशाहीच होती.
इमादशाही महाराष्ट्रातच होती. म्हणजे इकडे बिदरला ते महाराष्ट्राला लागून अजूनही आहे बिदर. म्हणजे या पाची शाया मराठीत असताना मग कल्लगी आणि तुर्रा कसा शब्द आला? तो कल्लगी आणि तुर्रा हा शब्द तुर्की शब्द आहे. आणि तो कसा काय आला मराठीत? म्हणजे शब्दांच्या पाठीमागं काही लोकांनी, असं आमचे मित्र आनंद यादव म्हणाले, हे ते काय नाही, त्यावेळेस ते सल्तनत असल्यामुळं तसे शब्द आलेले आहेत, असं त्यांनी ते उडवून लावलं. पण उस्मानिया विद्यापीठाचे कुलकर्णी साहेब, म. सहस्रबुद्धे साहेब यांनी असा शोध लावला किंवा ही जी शाहिरी आलेली आहे, आपण जे मराठीत शाहिरी म्हणतो आहे ती तशी नाही आहे. मराठी शाहिरी ही विकृती आहे, तर उर्दू शाहिरी, दखनी शाहिरी ही प्रकृती आहे. आणि या दोघांचा मात्र संगम जे निर्माण झालं ती संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीचं हे सोलापूर सेंटर आहे, असं मी ताईंना नम्रपूर्वक सांगतो. याच्यावर गंभीरपणाने विचार करावा, कारण याच्यातूनच मी गझलकडे गेलो, या शायरीमधूनच गझलकडे गेलो मी. कारण गझलचा पहिला शायर कोण? महाराष्ट्राचा वली दखनी. मग वली दखनीवर अभ्यास करत असताना लक्षात आलं की नगरच्या डॉक्टर आझम यांनी वली दखनीच्या काव्यात 40% मराठी शब्द आहेत. आणि मग मी म्हटलं दखनीमध्ये काय आहे? दखनीचं पहिला जो कवी आहे तो फखरुद्दीन निजामी बिदरी. त्यांनी काव्य लिहिलं, पहिली मसनवी ज्याला म्हणतात, मराठीत त्याला खंडकाव्य म्हणू आपण. ती पहिली मसनवीचं नावच मुळी कदमराव पदमराव आहे. म्हणजे यशवंतराव शरदरावच्या जवळ आहे की. हे मराठी नाव कसं आलं? आणि ते पहिलं महाकाव्य उर्दूतलं, त्याला मराठी नाव. त्याच्यातली भाषा मग पाहायला लागलो मी, त्याच्यात एक आश्चर्यकारक सापडलं. सका सूरत खूब अजहद सब्जा रंग हौर मौजूकद, हौर और नहीं, हौर मौजूकद ना कुछ काल करना, कुछ छ नहीं, जो कुछ काल करना सो तू आज कर, न घाल आज का काम काल पर. घ्या उर्दू. अरे हे कधी उर्दू आहे म्हणतात आणि हे मराठीचंच आहे की. याचा शोध घेताना मी, माफ करा मी थोडं वेळ द्या मला, 1-5 मिनटं द्या, अधिक द्या ताईंना मी विनंती करतो. त्याचं कारण असं की नंतर काही काव्यातून लुत्फी तेरे नाम की पाकी कहाँ इसमें, लुत्फी तेरे जन्म की पाकी कहाँ इसमें, जो 5 पांडवों की कहते हैं धूर्पदी हूँ, द्रौपदी धूर्पदी हूँ. आणि एका ठिकाणी आले सौंदन हिंडे अंगण में, सौंदन हिंडे अंगण में, स्त्री अंगणात हिंडते आहे. अरे कुठली उर्दू ही? एक थोडक्यात अगदी आपल्याला सूत्रबद्ध पद्धतीने मी सांगतो. सिद्ध साहित्य, नाथ साहित्य, त्याच्यातून आलेली दखनी साहित्य, आणि दखनी साहित्यातून आलेलं उर्दू साहित्य, आणि दखनी साहित्यातून आलेलं हे जे हिंदी साहित्य. हिंदीवाले त्याला दखनी हिंदी म्हणतात आणि उर्दूवाले त्याला कधी उर्दू म्हणतात. अरे ते तुमच्या दोघांचंही नाही आहे, ते आहे आमचं, या महाराष्ट्राचं, की ज्याला दखनी भाषा तुम्ही म्हणताय ती दखनी भाषा मूळ आहे. ती या ठिकाणी नाथपंथांनी आणली, नाथपंथांनी सिद्ध 84 सिद्धाकडून आणली. म्हणजे सगळा हा जो संशोधनाचा भाग आहे तो अधिक. दुर्दैवानं काय झालं आहे, उर्दू संशोधकांना अरबी फारसी उर्दूकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही किंवा त्यांनी तसा इंटरेस्ट दाखवला नाही. त्यामुळं गझलविषयी असे गझल समज झाले आणि शाहिरीविषयी असे गझल समज झाले. आज मला शायर म्हणून तुम्ही सत्कार केला, परंतु खरं PhDचा माझा विषय हिंदी, उर्दू और मराठी गझलों में छंदों की योजना असं आहे. आणि 100 वर्षानंतर माधवराव पटवर्धनानंतर 100 वर्षानंतर बरोबर 1994 साली नागज जोशीनंतर
युमपटांनी म्हटल्याप्रमाणे अरबी, फारसी, उर्दूचा आणि मराठीचा अनुबंध साधणारे मी तिसरा व्यक्ती आहे. अत्यंत नम्रपणानं सांगतो, त्यांच्या खांद्यावर बसूनच मी गझल छंद साधली. तर मुळात काय होतं, माधवराव पटवर्धनांनी अरबी फारसी वृत्त आणली. ते पुस्तक मिळवायला 1 वर्ष लागलं, मिळवलं. अरबी फारसी वृत्त वाचली. त्याच्यामध्ये लघु गुरु गुरु, गुरु गुरु लघु गुरु असं म्हणली. काय भानगड आहे, अरबी फारसी म्हणताय आणि सगळे हे तर लघु गुरुच सांगताय, म्हणजे काय? उर्दू शाळा असल्यामुळं मग फारसीतून उर्दूतून आलं आहे, उर्दूतून आलं आहे, कुठून आलं आहे? फारसीतून आलं आहे. फारसीतून कुठून आलं आहे? अरबीमधून आलं आहे. आणि हे मराठी, हिंदी हे तर अपभ्रंशमधून आलं आहे, प्राकृतमधून आलेलं आहे, संस्कृतमधून आलेलं आहे आणि शेवटी वैदिक संस्कृतकडून आलेले आहेत. वैदिक छंदशास्त्र आणि अरबी छंदशास्त्र उच्चारानुगामी आहे, हे मी सिद्ध केलं माझ्या पुस्तकात. आणि यासाठी मी अभिमानाने, मी काय किंवा गर्वाने बोलतो असं नाही बरं, याच्यात दुर्लक्ष झाल्यामुळे मी आपल्याकडे विनंती करतो. 14 वर्षे गेली माझी. ज्युनियर कॉलेज असल्यामुळे मला सिनियर कॉलेजला येता आलं नाही. आणि ज्युनियर कॉलेजच्या माणसाला जरा सिनियर काढं जरा कमीच लेखतात, ज्युनियर आहे ना ते. आणि या पद्धतीनं जेव्हा मी हे सगळं, आमचे गुरुवर्य ज्ञानराज गायकवाड, ते ज्ञानराज खरंच, मी त्यांना अरबी, फारसी, हिंदीमधून सांगितलं. आणि हिंदी, उर्दू, मराठी असा छंदशास्त्राचा अभ्यास मी पुढे ठेवला. तो खरं म्हणजे डॉक्टर माधवराव पटवर्धनांचीच कृपा आहे की त्यांनी पहिल्या प्रथम हे छंद मराठीत आणले. पण यात संशय नाही, लघु गुरु गुरुमध्ये याचा अर्थ अरबीमध्ये होतो फऊलून. गुरु लघु, लघु गुरु लघु, काही म्हणा, फऊलून, फायलून, फायलातून, मुस्तफालून असे ते उर्दूत शब्द आहेत, म्हणजे उच्चारानुगामी आहेत. इंद्राय तक्षकाय स्वाहा हे लघुगुरूमध्ये नाही आहे. वैदिक छंद हे उच्चारानुगामी आहेत आणि अरबी छंद हे उच्चारानुगामी आहेत. याचा शोध म्हणजे असा, मोहब्बत जिंदाबाद आहे, मोहब्बत जिंदाबाद. मोहब्बत जो नहीं समझे वो जालिम प्यार क्या जाने, मोहब्बत शब्द वापरताय. आणि आमची बेगम अख्तर, ऐ मोहब्बत तेरे आम पे रोना आया, ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया. मोहब्बत, मोहब्बत आणि मोहब्बत म्हणते ती, म्हणजे एकाच शब्दाचे 3 उच्चार होतात. हा मराठी छंद अजूनही आलेला नाही. एवढं मी 20 वर्षे 94ला PhD घेऊन मी महाराष्ट्रात पहिल्या गझल छंदापासून आजपर्यंत मी बोलत आलो, पण कुणीही याचा विचार केला नाही. आशा शराफ मुंबईच्या विद्यापीठात, प्रतिभा वाघमोडे नागपूर विद्यापीठात, त्या दोघींनी माझ्या छंदांचा उल्लेख केलेला आहे. अजून ते पश्चिम महाराष्ट्रात आलेलं नाही. कृपया या विद्यापीठात ताईनं काही जर हालचाल केली, मी या वयात 85 वर्ष, 86 होतं आता, 4 एप्रिलला 87 सुरू होतं माझं. तरीही BP शुगर नसल्यामुळे मी अजूनही तुम्हाला सहकार्य करेन. BP शुगर नाही ना, बाकीचं सगळं आलं आहे, म्हातारपणाचं जे काय आहे ते आलं आहे. पण BP शुगर मला घाबरून पळून गेलं आहे आणि त्यामुळं माझ्या बोलण्यात जरा गोडवा नाही आहे. शुगर नसल्यामुळं ना थोडं मी परखड बोलतो. आपण याच्याविषयी माझ्या दृष्टीनं हे तुम्ही शाहिरापुरतं मी मर्यादित, हे कसं गुढ गेलो मी त्याच्याकडं. अजून 5 मिनटं. अमीर खुसरो, पहिला उर्दूचा हिंदीचा पहिला महाकवी अमीर खुसरो.
तो काय म्हणतो, गोरी सोवे सेज पर मुख पर डारी केस, चल खुसरो घर आप नाम, रैन भई चौदेस. आहे का उर्दू आहे? हा उर्दूचा कवी कसा? हा तर हिंदीचा कवी आहे. म्हणजे गफलत काय होते? त्या महाराजांना आमच्या संत नामदेवांना, आमचे मित्र आहेत डॉक्टर दास सर आहेत, ते GS भोसलेला ओळखतात. PhDच्या निमित्ताने मी जेव्हा बार्शीला आलो तेव्हा ते मला माझे मित्र असताना ते घरी घेऊन गेले आणि समोर होता नामदेव गाथा. मी म्हटलं, सर मला एक 8 दिवस आपण वाचायला देता का? कारण थोडं गझलचा कुठंतरी संतांचा संबंध आला आहे असं मी वाचलं आहे. ते म्हणजे घेऊन जावा. घेतलं, आलो, वाचलो. 2337 अभंग मी वाचले. त्याच्यात 2 अभंग असे होते की जे गझलच्या जवळ होते. आमचे अमृतराय आणि 16व्या शतकात अमृतराय पंत, हे गेले 13व्या शतकात. हे कसं काय आहे? त्याच्यात एक वाक्य होतं, राजसी तामसी जे गान, तोडी ताल मोडी मान, रिजवी ख्याल गाये कंपस्वर, रिजवी राजाचे अंतर. हा म्हणलं हे कसं काय आलं? ख्याल का हा शब्द माझ्याकडे गेला. ख्याल गायकी म्हणजे नामदेवांना माहीत होती. मग नामदेवांना हे कसं कळलं? मग कळलं की घुमाडला मानदेराव 10 वर्ष होते. मग लक्षात आलं की मग त्यांचा आणि खुसरोचा कुठं संबंध आला? खुसरो 1252 ते 1325 आणि नामदेव महाराज 1270 ते 1375. सेम आलं. म्हणून मी सिद्ध केलं की संत नामदेव हे पहिले मराठीतील गझलकार आहेत. त्याची दखल घेतली नाही हा भाग वेगळा. आता घेण्यात काय आहे, आपली एक पृथ्वी आहे. परवाच गेल्या आठवड्यात मी वाचलं की या विश्वामध्ये 160 पृथ्वी आहेत म्हणून. 160 पृथ्वी आहेत. एका पृथ्वीची ही कथा आहे. अजून 160 आता शोध लावल्यावर काय काय होणार आहे ते तोपर्यंत मी राहणार नाही. पण कदाचित तुम्ही राहाल की या 160मध्ये काय आहे ते पाहण्यासाठी. काय आहे, असा शोध घेतल्यावर मला बरोबर हे समजलं की बाबा हे मराठीचा आणि हिंदीचा संबंध आहे, उर्दूचा संबंध आहे. आणि तुम्ही भाषाभेद कशाला करता? भाषाभेद कशाला करता? भाषा ही भाषा आहे, ती मानवासाठीच आहे, मानवाने निर्माण केलेली आहे. आणि मानवामध्ये भाषेच्या जोरावर हे भेदभाव करणं हे काय ठीक नाही आहे. आज आपण खरोखरच भाषा दिन आपण साजरा करत आहोत कुसुमाग्रजांच्या निमित्तानं. परंतु खरं म्हणजे भाषा दिन हा या पद्धतीनं आपण अंमलात आणलं पाहिजे. मी जसं उर्दू शिकलो, फारसी शिकलो, अरबीपर्यंत गेलो, तसं आपणही म्हणजे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, हिंदी माझा विषय असल्यामुळं ते माझ्या लक्षात आलं. पाली भाषेतसुद्धा उच्चारानुगामी आहे. पाली भाषेत जे काव्य आहे पाली भाषेतलं बुद्धाचं, ते पाली भाषेतलं काव्यातसुद्धा उच्चारानुगामी आहे. इतकंच नव्हे, कन्नड, उर्दू आणि तमिळमध्ये सुद्धा उच्चारानुगामी शब्द आहेत. असे गेले मी पुन्हा दक्षिणेत पडलो आणि लक्षात आलं किंवा हा फार मोठा व्याप होता. ठीक आहे, मी त्यातलं थोडंफार केलेलं आहे. माझे विद्यार्थी या विद्यापीठातले जर पुढं आले, त्यांनी माझ्याही पुढं शाहिरांच्यासाठी जावं. शाहीर म्हणजे कुणीतरी लावण्या लिहिणारा, पुन्हा वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये सगळेच लावण्या लिहित होते, हे करत होते असं नाही. त्याच्यामध्ये शाहीर सगनभाऊही होता की ज्यांनी ही ख्याल गायकी बैठकीच्या लावणीमध्ये आणली. सगळं शोधलं मी.
मराठीतले ओरिजिनल संत साहित्य, शाहिरी वाङ्मय, नाट्य वाङ्मय कुठं कुठं गझल आढळते. पहिल्या नाट्य याच्यात गझल ताल, काही ठिकाणी नाटकात गझल सूर असं लिहिलेलं आहे. अरे पण गझल काय, गझल तर वेगळी बाब आहे. तर या दृष्टीनं शाहिरीच्या माध्यमातूनच मी गझलकडे वळलो आणि शाहिरीच्या माध्यमातून मी तिन्ही भाषेकडे वळलो. शाहिरीच्या माध्यमातूनच अरबी, फारसी, वर्दी काही शाहीर हा शब्द का आला त्याच्यासाठी मी तिथपर्यंत गेलो. आणि मला वाटतं मी फार वेळ घेतला, आपला क्षमस्व. 4 शब्द सांगून मी आपले शब्द रजा घेतो. गझल उसने छेडी मुझे साज देना, गज़ल उसने छेड़ी मुझे साज देना, जरा उम्र रफ्ता को आवाज देना. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी मला वाटतं भाषांचा सहसंबंध, भाषा शब्दांची आतली एकच असणारी वीण उलगडताना हा सहसंबंध किती गहिरा आहे हे मला वाटतं सरांनी त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. एकंदर भाषिक चौकटी पलीकडे घेऊन जाणारा आजचं सरांचं मनोगत होतं. धन्यवाद सर. यानंतर आपण मुख्य व्याख्यानाकडे वळणार आहोत. खरं तर कालच दास सरांचा वाढदिवस झालेला आहे आणि इतके जण त्यांच्याविषयी भरभरून लिहित होते, बोलत होते, तेव्हा लक्षात येतं की समाज, साहित्य आणि समाज हा केवळ त्यांच्या व्याख्यानाचा विषय नाही तर त्यांच्या जगण्याचा विषय आहे. तर असं माणूस जोडणारे साहित्यकार असणारे माननीय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास सर यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. आपल्या विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रभारी कुलगुरू डॉक्टर विकास पाटील, आज ज्यांचा आपण सन्मान केला आणि मराठी भाषेलाच नव्हे तर उर्दू, दखनी भाषेला सुद्धा ज्यांचा अभिमान वाटतो, असे आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र आदरणीय डॉक्टर अजीज नदाब सर, भाषा संकुलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर कोळेकर सर, ज्यांनी हे सगळं आयोजित केलेलं आहे ते माझे मित्र डॉक्टर दत्ता घोलप, 25पेक्षा अधिक पुरस्कार ज्यांच्या कविता संग्रहाला मिळाले ते माझे मित्र डॉक्टर शिवाजीराव शिंदे, इथं उपस्थित असलेले सर्व मित्र, बंधू आणि भगिनी. वि.वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. खरं तर हा इतका मोठा माणूस होऊन गेला की वयाच्या 22व्या वर्षी त्यांचं जीवनलहरी नावाचं काव्य, कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि पुढे अखंड आयुष्यभर कुसुमाग्रजांनी फक्त एकच काम केलं, ते म्हणजे लिहित राहिले. बऱ्याचदा असं होतं की आपण काय लिहितो यापेक्षा ते कोणासाठी लिहितो हे फार महत्त्वाचं असतं. पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्याची जी उर्मी आहे ती ज्यांच्याकडून मारली जात होती त्यांना कोणीतरी ठोसा लगावून उत्तर द्या असं सांगणं आवश्यक होतं. ते काम कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेतून केलं. मातृभाषा ही आपल्याला फुकट मिळते म्हणून कदाचित तिचं मोल आपल्याला फारसं वाटत नाही. आईच्या दुधापासून मिळालेली आणि काहीच किंमत न मोजलेली एखादी गोष्ट ही कशी वाया जाते हे पाहायचं असेल तर आपल्या मातृभाषेकडे पाहायला हरकत नाही. आदरणीय नदाब सरांनी आयुष्यभर संशोधन करून शब्दांचा जो पाठलाग केलेला आहे तो पाठलाग पाहिल्यानंतर आणि त्यांच्या अभ्यासामाची तळमळ पाहिल्यानंतर असं वाटायला लागतं की अभ्यासक असा असला पाहिजे. मला खूप आनंद होतो की आपल्या विद्यापीठानं दरवर्षी एका चांगल्या मोठ्या साहित्यिकाचा सन्मान करावा, त्यांची आठवण ठेवावी आणि त्यांनी जे काम केलं ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. ते काम तुम्ही फार मनापासून केलं, त्याबद्दल मी विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो. सर, परंपरा उगीच निर्माण होत नाही, कारण ती परंपरा ज्यांनी सुरू केलेली असते ते बिचारे असतातच असं नाही, पण त्यांच्या खांद्यावरती उभा राहिलेली नंतरची जी पिढी असते त्याला खूप दूरचं दिसतं आणि मग ते दूरचं जे दिसणं असतं ते आपल्याला पुढं चालण्यासाठी फार मदत करणार असतं. अलीकडे सगळ्याच प्रकारच्या जीवनाच्या क्षेत्रामधून कृतज्ञता हा शब्दच गायब होत चाललेला आहे आणि म्हणून मातृभाषेपासून त्याची सुरुवात होते.
आपलं कशावर प्रेम असतं? आपलं आईवरती प्रेम असतं असं आपण म्हणतो. आपल्या कुटुंबावर प्रेम असतं, आपल्या वडिलांवरती आपल्याला प्रेम असतं, आपल्या घराविषयी, आपल्या गावाविषयी, आपल्या देशाविषयी आपल्याला प्रेम असलं पाहिजे असं आपण म्हणतो. पण हे सगळं नुसतं कागदावर, कधी कधी नुसतं बोलण्यात असतं. कृतीचा विचार जेव्हा येतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की खूप अंतर पडत चाललेलं आहे. आपलं बोलणं आणि आपलं वागणं याच्यातलं हे अंतर जर असंच वाढत राहिलं तर लक्षात ठेवा, आपण कोण आहोत ही जी आपली एक आयडेंटिटी आहे ती आपण सलगपणे विसरत जाऊ. आणि जगातलं सगळ्यात दुःख जर कोणतं असेल तर स्वतः कोणात हे विसरणं. अस्मिता नावाचा शब्द लिहायलासुद्धा कठीण आहे, तर तो सांभाळणं त्याहून जास्त कठीण आहे, हे आपल्याला आत्ता लक्षात यायला हरकत नसावी. कधी कधी असं वाटायला लागतं की विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांनीसुद्धा 130 वर्षापूर्वी हाच प्रश्न पटलावरती ठेवलेला आहे. अग्रलेखाचं नाव आहे लोकमान्य टिळकांच्या, युनिव्हर्सिट्यांनी भाषांसाठी काय केले आहे, काय करायला हवे. आणि त्यांनी सलग 3-4 अग्रलेख लिहून केसरीमधून त्या काळामध्ये हे सांगून ठेवलं होतं की ज्या भाषेत आपण जन्मलेलो आहोत त्या भाषेची अवहेलना करणं याच्याविषयी आपल्या मनामध्ये जरासुद्धा लवलेश नसणं ही गोष्ट देशद्रोहापेक्षा काय वेगळी आहे. माझ्या घरातल्या माणसांबद्दल, माझ्या भाषेबद्दल मी जर आस्थेनं बोलत नसेन आणि बाहेरून आलेल्या ब्रिटिशांच्या प्रशासनामध्ये केवळ नोकरी मिळणार आहे या एका फायद्यासाठी मी माझ्या मातृभाषेचे जर असे हाल करणार असेल तर मग मी देशप्रेमी आहे असं कसं म्हणता येऊ शकेल. म्हणजे मला आपल्याला हे सुचवायचं आहे की हा आजचा प्रश्न नाही. जेव्हापासून ब्रिटिश लोक आले त्याच्या आधी पण काही इतर धर्मीय लोक आपल्यावरती राज्य करत होते, परंतु भाषेचा प्रश्न तिथे फारसा कधी आला नाही. म्हणजे पेशव्यांच्या दरबारातली राज्य प्रशासनाची भाषा फारशी होती. त्याच्या आधी अरबी भाषा प्रशासनामध्ये होती, तुर्की भाषा काही काळ होती, गोव्यामध्ये पोर्तुगीज भाषा प्रशासनामध्ये होती. पण यांचा आपल्याला कधी अडथळा झाला नाही. परंतु ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवा इथल्या भाषा मारण्याचं एक तंत्र सुरू केलं, ते प्रशासनाच्या माध्यमातून. रंगानं गोरे असणारे ब्रिटिश अंतःकरणाने अत्यंत काळेकुट्ट होते. इथल्या सगळ्या पद्धतीचं शोषण केल्यानंतर म्हणजे आपल्याकडे जी समृद्धी होती भौतिक ती सगळी नेली त्यांनी. म्हणून आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची तलवारसुद्धा बघायची असेल तर लंडनच्या म्युझियममध्ये जावं लागतं. आज आमका हिरा आम्हाला बघायचं असेल तर तिकडून जाऊन यावं लागतं आणि मग तिथे आम्हाला माहिती सांगितलं की हे भारतातून आलेलं आहे. या शोषणामध्ये भाषेचं पण शोषण झालं. ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपण, या समाजात राहणारी माणसं. व्यक्तीने जर समूह आणि समूहाचं रूपांतर समाजामध्ये होत असेल तर त्या काळातल्या शिकलेल्या सगळ्या माणसांनी मराठीकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं. कशासाठी? फक्त भाकरीसाठी. मधल्या काळामध्ये ब्रिटिश आल्यानंतर आपली लाईफस्टाईलच बदलली, इतकी बदलली ही पोशाखसुद्धा आपण आपला मराठी घालायला तयार नाही. आपल्याला काही फोटो असे दिसतील की धोतर घातलेलं आहे पण खाली बूट आहे, वरती हॅट आहे आणि जॅकेट पण आहे. नंतर हळूच ते जॅकेट काढून टाकलं, मग कोट घातला. मला सांगा, कोट, पॅन्ट, टाय हे आपल्या हवामानाला सूट न होणारे कपडे आपण साहेबांना बरं वाटतं म्हणून घालायला सुरुवात केली. पण ते घातल्यानंतर आपले उच्चार, आपले विचार आणि आपले आचार हे सुद्धा आपण त्यांच्या हवाली करून टाकले. विनोद म्हणून सांगतो की ब्रिटिशांशी लांगुलचालन करण्याच्या नादामध्ये आम्ही आमचं खानपान बदललं, आमचे घरातले स्वयंपाकातले पदार्थ बदलले, आमची भाषाशैली बदलली, आमची राहण्याची शैली बदलली. आमच्या घरामध्ये आम्ही ब्रिटिशांना, साहेब लोकांना जेवायला बोलवायला लागलो त्यावेळेला पुरणपोळीचा बेत केलेला होता आणि त्याची जी बायको होती ती प्रशासनाधिकाऱ्याची, तिच्या हे लक्षातच आलं नाही की ते पुरण आत कसं काय जाऊन बसलेलं आहे, कारण पोळी तर सगळ्या बाजूने बंद आहे. आणि मग ती असं विचारते की तुमच्याकडचं स्वयंपाकशास्त्र मला खूप आवडतं, कारण आम्ही फक्त कापतो, चिरतो, फ्रीजमध्ये ठेवतो आणि काही दिवसानंतर ते खातो, पण त्याला इतकं रांदा वाडा आणि नंतर राहिलेलं सगळं उष्टी काढा हे काय आम्हाला जमत नाही.
15 दिवसानंतर ते जे अधिकारी होते त्यांनी परत त्या माणसाला निरोप दिला की मला तुमच्याकडे जेवायला यायचं आहे, कारण मागच्या वेळेला तुम्ही केलेले पदार्थ मला खूप आवडले, श्राद्ध परत करा. ते म्हणाले वर्षातून एकदाच वडिलांना आम्ही जेवायला घालतो, त्यावेळेला हा पदार्थ करतो, असं वारंवार तो पदार्थ करता येत नाही कारण आम्हाला काही बंधनं आहेत. ह्यातला विनोद आपल्या लक्षात आला, याचा मला आनंद वाटतो की लक्षात ठेवा, बापाचं श्राद्धसुद्धा प्रशासनाच्या लहरीवर जर होणार असेल तर भाषा काय हो, ती काही पैशाने मिळत नाही. आणि अजून तरी सरकारने मराठी बोलल्याबद्दल GST सारखे काही टॅक्स ठेवलेलं नाही की एका दिवशी 10 मिनटं जर तुम्ही मराठी बोलला तर तुम्हाला इतका रुपये टॅक्स बसेल. निश्चितपणे मी सांगतो 80% लोक मुके होतील बोलता येत असून. बिचारे म्हणतील पैसे द्यायचे असेल तर बोलायचं कशाला. म्हणजे अस्मिता नावाच्या गोष्टीचा भाषेशी असलेला संबंध ब्रिटिशांनी तोडून टाकल्यानंतर आपल्याला फार दुःख झालं नाही. आणि त्याचं दुःख ज्यांना झालं त्यांनी ती वाचवण्याचा प्रयत्न केला. ती सगळी माणसं घरात राहणारी होती, न शिकलेली होती, खेडोपाडी राहत होती, आदिवासी डोंगरपाड्यावरती राहत होती. त्यांच्यापर्यंत हे काही गेलेलं नव्हतं, ते आपल्या भाषेमध्ये बोलत होते. म्हणजे मातृभाषेमध्ये बोलणं ही गोष्ट वारा येणे इतकी सहज आहे. पेरावं लागतं आणि उगवतं, हे जसं सहज आहे तसं मातृभाषेमध्ये बोलावंच लागतं. हे ज्यांना माहीत होतं त्या लोकांनी मराठी जगवली. आज मातृभाषा धोक्यात आहे. कोण म्हणतं मातृभाषा धोक्यात आहे? तेच म्हणतात की ज्यांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये शिकतात. मराठी शिकवणाऱ्या शाळांमधल्या लोकांची मुलंसुद्धा इंग्रजी शाळेमध्ये शिकत असतात. माझे काही मित्र आहेत जे प्राध्यापक आहेत, पण त्यांची सगळी मुलं इंग्रजीत शिकली. आता ते दिवाळीला सुद्धा घरी येत नाहीत. त्यांना असं विचारलं की काय आमका मुलगा आला नाही तुमचा? नाही, तो सध्या दिल्लीला असतो. काय करतो आहे? नाही, तो MPSCचा UPSCचा अभ्यास करतो. मग आला नाही दिवाळीला? नाही, काय आवश्यकता नाही, काय ते दिवे लावायचे, काय उगीच ओवाळायचं, काहीतरी ते लाडू वगैरे घरात करायचे. तसले घाणेरडे लाडू खाण्यापेक्षा पिझ्झा खाल्लेला किती छान बरं. म्हणून मुलगा म्हणतो ATM मधून पैसे पाठवा, मी यायचं तेव्हा येतो. आई आणि बाप जेव्हा ATM मशीन होतात लक्षात ठेवा, तेव्हा भाषेचा तुटलेला संबंध हा किती भयानक असतो याचं चित्र त्या आईबापांच्या लक्षात यायला लागतं. दत्ता गोलप म्हणाले त्यातली सामाजिकता शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे काय आहे मग? मला तुम्ही सांगा. जिंगल बेल आम्हाला पण आवडतं ना, आमचं त्याला ऑब्जेक्शन नाही, म्हणू द्या ना मुलांनी गाणी, काहीच अडचण नाही. लेझी मेरी विल यू गेट अप म्हणू द्या, खूप छान गोष्ट आहे. नाहीतरी सगळे आता आळशीच झालेले आहेत. आता कोणी लवकर उठतच नाही. त्या बिचारा लेझीला कशाला त्रास देत आहे? पण म्हणून आमच्या अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं त्याच्यावर कशाला ऑब्जेक्शन? म्हणून ये रे पावसावर कशासाठी ऑब्जेक्शन? म्हणजे आम्ही जर तुमचं सगळं मान्य करत असू तर आमच्याचं काय करायचं हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू नये, एवढं तरी धाडस आपल्याला दाखवता आलं पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, इंग्रजीचा आम्हाला विरोध नाही. ज्या भाषेमधून ज्ञान मिळतं ती भाषा शिकणं आवश्यकच आहे. आम्हाला हे कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. पण तुम्हाला कोणी सांगितलं मराठीतून ज्ञान मिळत नाही? हे एक फॅडच आहे, लक्षात ठेवा. इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे. अहो, जसं तुम्ही आमच्या भाषेमध्ये वराडी वेगळी, नागपूरकडची भाषा वेगळी, कोकणातली वेगळी, कोल्हापुरी वेगळी, घाटावरची वेगळी, हे जसं सांगता तसं इंग्रजी काय सगळीकडे सारखी नाही. ती पण प्रादेशिकच भाषा आहे त्यांची. परंतु त्या प्रशासकांनी ती भाषा आपल्या माथी मारल्यानंतर त्याचं किती कौतुक आपण करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. कोणतीही भाषा वाईट नसते, कारण एक भाषा म्हणजे एक संस्कृती असते, लक्षात ठेवा. गणेश देवींचं जे संशोधन आहे त्यात त्याने असं म्हटलं की एक भाषा मेली ना तर एक संस्कृती मरते. 1400 भाषा असलेल्या आपल्या देशामध्ये जवळजवळ आता 600 भाषा मृतप्राय आहेत. मला वाटतं ही गोष्ट फार भयानक आहे. म्हणजे मला जर माझी भाषा बोलता येत नसेल तर मग मला अभिव्यक्त कसा होत राहणार आहे? मी कसा बोलणार आहे? मला कसं सांगता येणार आहे? फक्त कधीतरी असा विचार करा की जेव्हा पहिल्यांदा माणसाला भाषा बोलावीशी वाटली तो क्षण काय असेल? कधी वाटलं असेल त्याला? हे जंगलामध्ये राहणारा, वस्त्र नसलेला, आपल्या अंगावरती वल्कलं नेसलेला, मुक्तपणे राहणारा, शिकार करणारा माणूस बोलण्यासाठी का प्रवृत्त झाला असेल याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. याचं कारण असं लक्षात ठेवा, बोलणं त्याला आवश्यक वाटलं कारण त्याला स्वतःचं संरक्षण करायचं होतं. त्यावर टोळ्याटोळ्याने तो राहत होता.
त्याला एकमेकांना सांगायचं होतं, एकमेकांना काही ठरवायचं होतं, त्यासाठी ते एकत्र येत होते, दिवसा एकमेकांशी बोलत होते, रात्रीच्या अंधारामध्ये बोलता येत नव्हतं कारण उजेडाचा प्रश्न होता. त्यावेळेस लक्षात ठेवा, पक्षांच्या स्वरातून त्याने स्वतः भाषा विकसित केली. आमच्या भाषाशास्त्रामध्ये आम्ही शिकवतो की पक्षांचे 13 स्वर आहेत, आर टन, त्यातून माणसाने आपली भाषा त्याच्यावरून बेतून घेतली आणि माणूस बोलायला लागला. एक एक शब्दाचा नाणं तयार करण्यासाठी 600 वर्ष लागतात, लक्षात ठेवा. म्हणजे ही भाषा इतक्या सहज झालेली नाही. आता परवा आपल्याला वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळालं की कावेरी नदीचं जे धरणाचं बांधकाम चाललेलं होतं 2300 वर्षापूर्वी, त्यावेळेला तिथे काम करणारे जे मजूर होते, म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे स्थलांतरित झालेले मजूर कावेरी धरणावरती कामाला गेले होते, ते सगळे मराठी होते आणि ते मराठीत बोलत होते 2300 वर्षापूर्वी. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला पाहिजे यासाठी आग्रह धरणारे आपण लोक एवढं एक जरी पुरावा त्यांना देऊ शकलो तरीसुद्धा आपली भाषा अभिजात आहे हे सांगण्याची गरज राहणार नाही असं मला वाटतं. कधी कधी भीती अशी वाटते सर, हे जे ठरवणारे लोक आहेत त्यांनाच मराठी माहीत नाही. आणि आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे, जे अथॉरिटी आपल्याला मान्यता देते तिला आपण कोणी कधी कळतच नाही. कारण तुम्हाला कागदपत्री पुरावा हवा असतो. इतक्या वर्षांचा कालखंड मध्ये गेल्यानंतर तुम्ही मला सांगा, तुम्ही आता आम्हाला पुरावा मागता, आम्ही जे लिहिलेलं आहे, जे कोरलेलं आहे, जे शिल्पित आहे, जे दगडावर आहे, ते पुरावे नाहीत का? याच्यापेक्षा जास्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकसंख्येच्या बळावरती जर आम्हाला अभिजात भाषेकडे नेण्याचा प्रयत्न करत असाल तर 10 कोटी लोक जगभर आज मराठी बोलतात का? त्याचं काय करणार आहात तुम्ही? मुद्दा फक्त असा आहे की जेव्हा ही गोष्ट भाषेच्या प्रांतातून राजकारणाच्या प्रांतात जाते त्यावेळेला झोप असणं आणि झोपेचं सोंग असणं याच्यामध्ये जो फरक आहे तोच फरक या ठिकाणी आहे असं मला वाटतं. मराठी भाषा अभिजातच आहे, पण दुर्दैव असं की ज्याला आपण प्राणवायू मानतो त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. मातृभाषा प्राणवायूसारखीच असते, लक्षात ठेवा. प्राणवायूशिवाय माणूस जगू शकत नाही. बोलीभाषेनं मराठीला खूप काही दिलेलं आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा आपल्या प्रत्येकाचा आनंद गगनात मावला नाही पाहिजे. याचं कारण असं की आपण सगळे बोलीभाषेत बोलत असतो. भाषाशास्त्र आम्हाला असं सांगतं की व्यवहारात सार्थ करणाऱ्या अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा. भाषेची निर्मिती का झाली तर भाषेची निर्मिती व्यवहार सिद्ध करण्यासाठी झाली. कथा, कादंबरी, कविता लिहिण्यासाठी भाषा निर्माण झालेली नव्हती. त्याला बाजारात जायचं होतं, त्याला खरेदी करायची होती, त्याला संपर्क ठेवायचा होता, त्याला स्वतःचं महत्त्व वाढायचं होतं, त्याला नवीन सत्ता केंद्र स्थापन करायचं होतं, त्यासाठी त्याला बोलायचं होतं, म्हणून त्याने त्या भाषेची निर्मिती केलेली आहे. आपल्याकडे ही भाषेची जी गोची आत्ता होते याचं कारण असं की आपण गल्लत करत चाललेलो आहोत. म्हणून मला आपल्याला असं सुचवायचं आहे की जी भाषा तुम्हाला जिवंत ठेवते त्या भाषेकडे आपलं का दुर्लक्ष आहे? खेड्यापाड्यामध्ये अक्षरशः जिथे वाड्या वस्त्या आहेत तिथे आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं मोठं पीक आहे. ते काय इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पीक हे इंग्रजी भाषेच्या प्रेमापोटी आहे का हो? बिलकुल नाही. म्हणजे ज्यांना इंग्रजी म्हणजे काय हे कळत नाही ते लोक त्या इंग्रजी शाळेचे चेअरमन आहेत. तिथं शिकवायला येणारे जे लोक आहेत ते जुजबी काहीतरी शिकलेले आहेत आणि ते सगळे लोक ह्या सगळ्या मुलांना इंग्रजी शिकवत असतात. काय शिकत असतील मुलं? आम्हाला इंग्रजी शिकलं पाहिजे असा अट्टहास धरणाऱ्या आमच्या पालकांकडून भरपूर फी वसूल करून मुलांना चांगले कपडे घालून बूट टाय वगैरे देऊन त्या पोरांना दुधाच्या कॅन्डांच्याच गाडीत बसवून जेव्हा आपण पाठवून देतो शाळेमध्ये त्यावेळेला ती मुलं तिथं काय शिकते ते आईबापांना माहीत नसतं. आईला फक्त एवढंच माहीत असतं की पोराने मला आई म्हणायचं नाही, त्याला मला मम्मी म्हटलं पाहिजे. मग पोरगा शाळेतून येताना आईला मम्मी म्हणतो आणि सकाळी जाताना आई म्हणतो. आपल्याला जर आई म्हणून लाज वाटत असेल तर त्या मम्मीचं नक्की काय होणार आहे याचा विचार आपण नाही करत. मम्मीचा अर्थ जर त्यांना सांगितला की मम्मी म्हणजे इजिप्तमधल्या सगळ्या पुरलेल्या मड्याला मम्मी असं म्हणतात की जे पुरलेलं आहे त्याला आपण मम्मी असं म्हणतो. आता तुम्ही जिवंत आहात की नाही? आपण जिवंत आहोत. म्हणून बोलीभाषेमधून मिळणारा जो रस आहे, जो जीवन रस मानला जातो, तो रस आम्ही आमच्या समाजव्यवस्थेपासून तोडण्याचा जो प्रयत्न करतो आहोत ती फार वाईट गोष्ट आहे.
नदाब सरांचं जे सगळं संशोधन आहे लक्षात ठेवा, ते सगळं संशोधन या बोलीभाषांच्यामधून आलेलं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर खूप दुपारची वेळ आहे आणि मे महिन्यामध्ये घरात आलेला आहात तुम्ही, त्यावेळेला तुम्ही घरच्या लोकांना असं म्हणता का थोडंसं जलप्राशन करावयास मला मिळाले तर अधिक बरं होईल. बायको तुमच्याकडे डोळे वाटरून बघेल आणि म्हणेल की जाताना बरं होतं. काय झालं नक्की, इतकं ऊन लागलं की काही भरायला लागलं. म्हणजे पाण्याला जल म्हणतात हे जर घरच्या लोकांना मी सांगू लागलो त्यांना ते माहीतच आहे ना. पण आपण जेव्हा बोलतो घरी, काय मेले का सगळे, किती वेळ झाला आलो, पाणी द्यायचं कोणी, इथं वाटतं की हा माणूस जिवंत आहे, कारण हा त्याच्या भाषेत बोलतोय. हो, आपल्या भाषेत बोलल्याशिवाय, आपल्या भाषेत शिवाय दिल्याशिवाय, आपल्या भाषेत प्रेम केल्याशिवाय आपल्याला आपली भाषा आपली वाटत नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी आतून येते ना ती भाषा खूप जिवंत असते. कधी कधी काही अभ्यासक लोक असं म्हणतात की मायंदळ हा शब्द किती गावंढळ आहे, बेगी बेगी हा शब्द किती गावंढळ आहे. अहो, ते ज्ञानेश्वरीतले शब्द आहे. तो ज्ञानेश्वरांना तुम्ही गावंढळ म्हणणार का? म्हणजे आमचा असा समज झालेला आहे की आम्हाला धड इंग्रजीही येत नाही आणि धड मराठी कळत नाही. अशा मधल्या अवस्थेमध्ये आमची मोठीच पंचायत झालेली आहे. म्हणजे मराठी वर्ड रिमेंबर करायला फार डिफिकल्ट जातं असं म्हणणं, ह्यात फक्त क्रियापद मराठी आहे. म्हणजे मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं, त्याला डिफिकल्टचं स्पेलिंग येत नसतं, पण तो हे सगळं सांगत असतो. म्हणजे आता सगळे आपण लोक जे खाली मान घालून त्या मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो, लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्यामध्ये मध्यंतरी एक क्लिप आली होती की एक मुलगा रडतो आहे आणि आई त्याच्यासमोर बसून अभ्यास घेते. आता हे पण दुर्मिळच दृश्य. आई अभ्यास घेत नाही, अभ्यास करते आई मुलाचा. माझी आई हा निबंध काल सांगितलेला आहे, तर आज आई सांगते की मी लिहून देते, तू सकाळी सांग तुझ्या बाईंना. मग तो मुलगा सांगतो की ही माझी आई आहे. सगळ्या मुलांची आई सारखीच, कारण एकच बाई निबंध लिहिते, तो सगळ्यांना देते, त्यामुळे त्या आईचं विविधत्व लक्षातच येत नाही ना. तर क्लिपमध्ये असं दाखवलं की तो मुलगा रडतोय आणि आई त्याला विचारते का रडतो तू का लिहित नाही मराठी? काय सांगतोय तो मुलगा, त्याला वेलंटी आहे, उकार आहे, काना आहे, मलाही येत नाही, त्यापेक्षा इंग्लिश बरं, मी इंग्लिशमध्ये लिहितो. 7-8 वर्षाचा मुलगा, तुम्ही लक्षात ठेवा, तो जर असं म्हणाला हे सगळं उकार वेलंटी वगैरे मला द्यायच्या नाहीत, मला इंग्रजी चांगलं वाटतं, कारण त्याला काहीच मागं पुढं नाही, त्या अक्षरांना कोणी जवळच घेत नाहीत, सगळी तुटक तुटक कशीही लिहा चालतात. आमच्याकडे तसं नाही. जे आई जसं लेकराला उचलून घेतं तसं आमच्याकडे वेलांटी आहे. बाप जसा पोराचं कौतुक करतो किंवा शिवाय देतो तशा आमच्याकडे उकार आहेत. हे सगळं आहे म्हणून ती भाषा मला हवी आहे असं म्हणण्याच्या ऐवजी तो जर मुलगा असं म्हणत असेल की मला मराठी नको, तर मला वाटतं त्या मुलाचं काय करायचं हा प्रश्न गंभीर आहे. माहीत असलेल्या गोष्टीबद्दल आणि जवळ असलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला कधीच कौतुक वाटत नाही, कारण त्याची किंमत मोजलेली नाही. बाहेर मुलं शिकायला गेली की आईबाप अगदी छाती ठोकपणे सांगत असतात की मुलगा युक्रेनला शिकायला, म्हणजे भारतात जसं काही शिक्षणच नाही किंवा इथलं असलं फालतू शिक्षण देण्याच्या लायकीचा माझा मुलगा नाही, कारण तो माझा मुलगा आहे. कुठेतरी लक्षात ठेवा, तुम्ही या गोष्टीचं भान राखलं पाहिजे की तुम्ही ज्या जमिनीवर आहात ना तीच जमीन आपली असते, इतरत्र आपल्याला मारच खावा लागतो. अशा वेळेला त्या जमिनीची जी मागणी आहे, तिथल्या माणसांची जी मागणी आहे, तिथल्या भाषेची जी मागणी आहे ती आपल्याला पुरी करता आली पाहिजे. आणि ही पुरी करण्यासाठी तुम्ही इंग्रजीला रामराम केला पाहिजे असं नाही. इंग्रजी शिका ना, काय अडचण आहे. विनोबा भावे असं म्हणाले होते की मला 16 भाषा आहेत, तुम्ही बहुभाषिक व्हा, हरकत नाही, इतर भाषा शिकल्याच पाहिजेत. मग काही लोक हळूच त्यातून एक मधला मार्ग काढतात, अनुवाद वाचा की त्यापेक्षा काय अडचण आहे. माझा एक प्रश्न असा आहे, अनुवाद वाचायला हरकत नाही, पण सगळ्याचाच अनुवाद होत नाही हो. माडगूळकरांच्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये, बनगरवाडीमध्ये इमारत बांधायची तालमीची म्हणून गावातल्या लोकांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या घेण्याचं काम चाललेलं असतं. मग कुणी लाकडं द्यायची, कुणी दगड द्यायचे, आणि म्हणून ज्याच्या शेतामध्ये मोठं लिंबाचं झाड आहे त्या माणसाकडे ते मागायला जातात गावचे कारभारी. गुरुजी बरोबर आहेत, तो माणूस ते झाड देत नाही. तो नुसता देत नाही असं नाही, तो हातामध्ये कोराड घेऊन त्यांच्या अंगावरती धावून येतो आणि त्यांना सांगतो, बघू कोण माझं झाड मागतोय ते, अगोदर माझं शिर तोडा आणि मग माझं झाड घेऊन जा, कारण एवढी एकच सावली माझ्याकडे आहे. त्यावेळेला तो कारभार त्याला म्हणतो, अरे बाळा, असा उतू जाऊ नकोस,
आम्ही काय म्हणतो ते ऐक तरी. आता असा उतू जाऊ नकोस कसा अनुवाद करायचा इंग्रजीत? एक तर तिकडे उतू जाणे हा प्रकार आहे का नाही कोणास ठाऊक, कारण ते काही शिजवतच नाहीत ना. म्हणजे शिजवत नाहीत त्यांचं उतू कसं काय जाणार? म्हणजे आपल्याकडे ही मोठी अडचण आहे, लक्षात ठेवा. त्या कादंबरीमध्ये तो मास्तर सकाळी लवकर निघालेला आहे आणि पहाटे गार वारा सुटलेला आहे आणि ज्या म्हणजे ज्या चपला त्याने पायात घातलेल्या आहेत वाहना, त्याच्यामधून खालचा फुपाटा सगळा त्याच्या दोन्ही बोटांच्या मध्ये येऊन अडकलेला आहे आणि तो पुढे निघालेला आहे. आता कसं काय ह्याचा अनुवाद करायचा? पण मराठीमध्ये ही मास्टर कादंबरी मानली जाते, मैलाचा दगड आहे आमची. मग मी त्या लोकांना असं सांगतो की तुम्हाला मराठी चांगलं वाचायचं असेल ना तर हे वाचा ना. आणि तुम्ही काही इंग्रजीमध्ये जमलेलं नाही. आम्ही पुण्याला राहतो, काही लोक सांगतात अलीकडे ही पद्धत. कुठे राहता? पुण्याला कुठं राहतो? सांगवीला राहतो. अरे पुण्याचं सांगवीचं काय संबंध आहे? तुम्ही इकडूनच कुठून तरी गेला ना तिकडे जगण्यासाठी आणि तुम्ही आज सांगता आम्ही पुण्याला राहतो. अरे तुम्ही पुण्यात राहत नाही, तुम्ही सदाशिव पेठेत राहता तर ठीक आहे ना, पुणेकर आहात तुम्ही. म्हणजे आपल्याला असा एक गैरसमज होऊन गेलेला आहे, काही प्रदेश, काही माणसं आणि काही भाषा यांच्या जवळ गेलो की आपण मोठे होतो. आणि म्हणून गावाकडच्या गावंढळ लोकांकडे काय उगीच मिसळायचे जाऊन, नको तिकडे जायला. मग कोणी मेलं तर श्राद्धाला जाता येतं. लक्षात ठेवा, याचा परिणाम सबंध समाज व्यवस्थेवर झालेला आहे. नात्यांमधला संघर्ष आणि तणाव हा मातृभाषेच्या अवहेलनेचाच एक भाग आहे, हे ध्यानात ठेवा. शिकलेली आणि शहरामध्ये जाऊन राहिलेली माणसं, मुलं मुली हे गावाकडे यायला तयार नाहीत करोना झाल्याशिवाय. मागच्या 2 वर्षात कसे पळत आले होते. तिकडे कोणी राहू दे ना, राहणं शक्य झालं नाही. इकडे आल्यानंतर गावातल्या लोकांनी पण त्यांना वेशीत अडवून ठेवलं. आला होता की इतके दिवस नाही, आता बाहेर राहायचं गावाच्या. आणि मग त्याने बोंबलायला सुरुवात केली की गावातले लोक आम्हाला ओळखत नाहीत. तुम्ही कुठं गावातल्या लोकांना ओळखलं होतं? हा जो भाग आहे लक्षात ठेवा, हा सामाजिक संघर्ष आहे आणि तो भाषेपासून सुरू होतो. म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपली मराठी भाषा ही ज्ञानदेवांची असेल, तुकारामांची असेल, शाहिरांची असेल, अमरशेखांची असेल, नदाब सरांची असेल, तर ती भाषा आपली भाषा आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. मराठी भाषेमध्ये बोलणं गावंढळपणाचं मानू नका. आत्ता मॅडम असं म्हणाल्या, कुलगुरू मॅडम, की आता सगळंच मराठीत येत आहे. इस्रायलसारखा देश जो मुठभर आहे त्याने अख्ख्या जगाला वेठीला धरलं. कशाच्या बळावरती? त्यांनी सगळे ग्रंथ आपल्या भाषेमध्ये अनुवादित केले. रशियाची काय अवस्था आहे आज, काय महासत्ता होते आहे ते, याचं कारण त्यांच्या भाषेत आहे, लक्षात ठेवा. ते तुमचं इंग्रजांचं प्राबल्य वगैरे मान्य करत नाहीत. जर्मनमधल्या लोकांची स्वतःची ताकद जास्त का आहे? त्यांचा इंग्रजीशी काही संबंध नाही. आपल्याकडचे सगळे जुने ग्रंथ जे मराठीत संस्कृतमध्ये लिहिले होते ते पळवून नेऊन त्यांनी त्यांची संशोधनं केली. उदाहरण सांगतो आपल्याला. काल्प नावाच्या मुनींनी हत्तींच्यावरती केलेलं संशोधन हे रशियन माणसांनी पळवून नेलं आणि त्यांनी सांगितलं की हे आम्ही केलेलं आहे. आम्ही नाही प्रूव्ह करू शकलो, कारण ती पोथी होती ना, ते संस्कृतमध्ये प्राकृतमध्ये लिहिलेलं होतं. मग त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये एक प्रकारचा दुस्वास, कारण नसताना. आणि म्हणून मला असं म्हणायचं की लोकमान्य टिळकांनी 1850मध्ये असं सांगून ठेवलं होतं की जर आपण या सगळ्या जुन्या गोष्टींना जुन्या आहेत म्हणून त्याज्य मानत असू तर आपलं भविष्य आपण आपल्या हाताने खुडतो आहोत याची आपल्याला जाण असली पाहिजे. किती ज्ञानी माणसं होती आपण कल्पना नाही करू शकत. अज नावाचे मुनी होते, अज, त्यांचं बोकडांवरती संशोधन होतं. शातकर्णी नावाचे एक ऋषी होते, त्यांचं हरणांच्यावरती संशोधन होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल, ते हरिण जे खातात ते गवत खाऊन राहिले. कारण आपण जे अन्न खातो त्या अन्नाचा वास आपल्या त्वचेला येतो. त्या आपल्या रंध्रातून बाहेर जो वास जातो तो आपण खाल्लेल्या अन्नाचाच असतो. आणि सुरुवातीला त्यांच्या असं लक्षात आलं की हरणांच्या कळपामध्ये जेव्हा ते राहायला लागले तेव्हा हरणं त्यांना स्वीकारीनात. आणि मग त्यांनी जेव्हा त्यांचा आहार बदलला त्यावेळेला ते हरणांच्या बरोबर राहू लागले. आणि ते असं म्हणाले, त्याने असं लिहून ठेवलं की त्यांची भाषा, त्यांची जीवनशैली या सगळ्यांचा मला अभ्यास करता आला. कुठं ते ग्रंथ मला तुम्ही सांगा.
म्हणजे आमचं हे जे सगळं जुनं होतं ते सगळं कंडम असं समजून हे जे इंग्रजी भाषेच्या आपण नादी लागलो ना, त्याच्यामुळे थोडं नुकसान झालं. कुसुमाग्रजांची आज आपण आठवण करतो. ते असं म्हणाले होते की सोनेरी सिंहासनापुढे वाकड्याची आमची इच्छा नाही. तुमचं सिंहासन तुम्हाला लखलाप. आमच्या झोपडीमध्ये आमच्या आईनं केलेली ज्वारीची भरड भाकरीसुद्धा अमृतापेक्षासुद्धा आम्हाला प्रिय आहे, कारण ही आमची आहे. ह्यातलं जे ममत्व आहे, यातली जी कृतज्ञता आहे, ती आपण विसरता कामा नये. म्हणून मराठी भाषेने आम्हाला जे दिलेलं आहे ना, ते सत्व आम्ही कुणाच्या तरी दारामध्ये घाण टाकतो. मी परत एकदा आपल्याला सांगतो, इंग्रजीबद्दल आमचा दुस्वास नाही, पण म्हणून मराठीचाच दुस्वास करणं हे इंग्रजी शिकणाऱ्यांना सुद्धा शोभणारं नाही. भाषेची आणि आपली जी सामाजिकता म्हणून अलीकडे सारखा वापरला जाणारा शब्द म्हणजे समाजभान. हे समाजभान कशातून आलं? हे समाजभान मातृभाषेतून आलं, लक्षात ठेवा. इलेक्शन येते आता, तुम्ही प्रत्येक वेळेला हा अनुभव घेतला. तिथे बोलणारे जे वक्ते असतात ते कोण असतात? तो गावातलीच कार्यकर्ते पोरं असतात. कुठल्या भाषेत बोलतात ते? प्रसिद्ध वक्ते त्या काळामध्ये कोण असतात? जे लोकांशी संपर्क साधू शकतील, त्यांच्या भाषेत बोलू शकतील, त्यांचे प्रश्न मांडू शकतील. ते इंग्रजीत बोलत नाहीत. मराठी भाषिकासमोर कानडी माणूस बोलत नाही, किंवा कानडी भाषिकासमोर तेलुगू माणूस बोलत नाही. का? तर मातृभाषेतून लवकर त्यांना समजतं आणि ज्याचा प्रभाव तुमच्यावरती पाडायचा आहे ते काम तुमचं निश्चितपणाने होऊ शकतं. याचा अर्थ सोपा आणि सहज हा आहे की मला जे सांगायचं आहे ते मातृभाषेतून मला चांगलं सांगता येतं. गांधीजी असं म्हणाले होते की मर्यादित कामासाठी अमर्याद अवकाश आपल्याजवळ असला पाहिजे. माझी भाषा छोटी आहे ना, हरकत नाही. का छोटी म्हणता तिला तुम्ही? जर ती अभिव्यक्त होत असेल तर ती छोटी कधीच नसते. आणि म्हणून आपण याचा न्यूनगंड आपल्या मनामधून काढून टाकला पाहिजे की माझ्या समाजाचं सातत्य जर मला राखायचं असेल तर एक भाषा बोलणाऱ्या माणसांची एक साखळी आपल्याला तयार करता आली पाहिजे, ती टिकवून ठेवता आली पाहिजे. आणि त्याचा चांगला परिणाम असा होईल की शेवटी हा सगळा एकसंध समाज आहे हे लोकांना आपोआप कळेल. त्याची जाहिरात करण्याची पाळी आपल्यावरती येणार नाही. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काय चालतं याच्यापेक्षासुद्धा माझ्या भाषेचं भविष्य मला कोणत्या भाषेतून सांगता येईल हे आपण आता ठरवलं पाहिजे. आणि ही फार महत्त्वाची वेळ आहे असं मी मानतो. संस्कृती ही उगीच्या उगी तयार होत नसते, तिची जोपासना करावी लागते. पण तिची जर आपण अवहेलना करणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच, असं मला वाटतं. मी माझ्या भाषणाच्या शेवटी फक्त एवढी एकच गोष्ट सांगू इच्छितो की मातृभाषा जर मेली तर आपण जिवंत राहत नसतो. म्हणजे भाषा मरते म्हणजे राष्ट्र मरतं, लक्षात ठेवा. कारण भाषा मरते म्हणजे विचार मरतो. मला ज्या भाषेत स्वप्न पडतात ना, ती माझी भाषा असते. आपल्याला कधी कधी स्वप्न पडतात की कोणीतरी 17व्या 18व्या मजल्यावरून आपल्याला ढकलून देते, हातपाय बांधलेले आहेत, आपण फक्त ओरडतोय. इंग्रजीमध्ये ओरडतो का? सांगा. नाही, मराठीतच ओरडतो ना. अगं आई आई असं पण म्हणतो. ठेच लागली एकदम अचानक, ओ माय गॉड असं म्हणतो. नाही म्हणत आम्ही आमच्या भाषेत बोलतो. अचानक अंगावर कोणीतरी पाणी ओतलं, आपण ज्या वेळेला आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो ती कुठल्या भाषेत असते? म्हणजे माझी स्वप्नातली भाषा जी आहे ती माझी मातृभाषा असते. पण मातृभाषेला स्वप्नवत करू नका. तिनं तुम्हाला स्वप्न दिली तसं त्याने तुम्हाला ध्येयसुद्धा दिलेलं आहे. अनंतामची आशा असं म्हणाले कुसुमाग्रज. याचं कारण असं की समुद्रावरती चाललेल्या नाविकाकडे जो जोश असतो, त्याला जे पाहायचं असतं, त्याला जे जिंकायचं असतं, ते सगळं जिंकणं हे त्याच्या मनगटात असतं. मला वाटतं मराठी भाषेचं हे मनगट आपण निश्चितपणाने अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू. दरवर्षी भाषा दिनाच्या वेळेला शासनाने सांगण्याच्या ऐवजी आपणसुद्धा मनानं या मराठीसाठी आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न करू. आणि आपण सगळे पगार घेणारे लोक आहोत. आमच्याकडे काय गंमत आहे, आम्हाला काही लोक असं विचारतात, अहो किती पुस्तकं साहित्य संमेलनात खपली, कोट्यावधीचा आकडा आहे. अहो पण कोणती खपली? सुंदर कसे दिसावे, एका रात्रीत कसे श्रीमंत व्हावे, शेअर मार्केट कसे हाताळावे, स्वयंपाक कसा करावा,
ह्याच्या आवृत्त्यामागे आवृत्त्या. जी पुस्तकं वाचलीच पाहिजेत ती कुणीही विकत घेत नाही. तुम्ही स्टॉलवर बघा, त्यांच्या स्टॉलवरती माशा मारत बसलेले असतात ते लोक. पण इकडे मात्र प्रचंड गर्दी असते. त्यांना माहीत असतं की या पुस्तकातली एखादी पाककृती करायचा आपण प्रयत्न केला तर आपण यशस्वी होणार नाही. आपला चुलीचा संबंध नाही, आपला गॅसचा संबंध नाही. त्यामुळे किती वेळ आपण भांडं तापवायचं असतं, हे तिथं वाचेपर्यंत भांडं फुटून जाईल, पण आपल्याला स्वयंपाक करता येणार नाही. कारण जी कृती आहे ती वाचून करायला गेला तुम्ही तर हेच होतं. म्हणून मला असं वाटतं की पुस्तकं विकत घेताना आपण हे तारतम्य आपण राखलं नाही तर आकडा फुगत राहिलो. कोट्यावधी रुपयाची पुस्तकं सोलापूरच्या साहित्य संमेलनामध्ये खपली. आपल्याला वाटेल वा मराठी किती लोक वाचायला लागले. जे वाचायचं ते वाचत नाही आपण. विचारांना प्रवृत्त करणारी, आपल्या व्यक्तिमत्वाला दिशा देणारी, आपलं वास्तव सांगणारी, आपल्याला उद्या काय व्हायचं आहे याच्याबद्दलचा काही चिंतन करणारी खूप चांगल्या लेखकांची मोठी यादी आपल्याकडे आहे. आपण ती पुस्तकं वाचली पाहिजेत. आपण जर वाचलं नाही तर आपण वाचणार नाहीच. वाक्य किती फेमस असलं तर हे खरंच आहे. आणि म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे की मराठी भाषा जगवायची असेल तर एक मराठी पुस्तक आपण विकत घ्या. आपल्याकडे काही वर्षानंतर तुम्ही जेव्हा निवृत्त व्हाल त्यावेळेला पुस्तकाचं एक कपाट तुम्हाला सांगता येईल. तुमचा एखादा खवचट मित्र तुम्हाला विचारेल काय मिळवलं तू, त्याला सांगायची ही पुस्तकं हे मला मिळाले. पैसे जवळ राहत नाहीत, ग्रॅच्युटी फंड काही राहत नाही, पेन्शन विका नाही तर कंगाल व्हा, काही जवळ राहत नाही. तुमच्याजवळचं सगळं संपलं की तुमची मुलं तुमच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतोच. किती छातीठोकपणे मी माझ्यासारखा पेन्शनर सांगत असला तरी लक्षात ठेवा तुमच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. कारण जोपर्यंत तुम्ही पैसे मिळवत असता तोपर्यंत तुम्ही कुणीतरी असता. ज्या दिवशी तुमचं सगळं बंद होतं त्या क्षणी तुम्ही म्हणजे या जगातून लवकरात लवकर आपलं गबाळ आवरणारी ठरली पाहिजेत. म्हणून जर जिवंत राहायचं असेल तर पुस्तकं दगा देत नाहीत, आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. धर्मग्रंथ जसे आपल्याला पाहिजेत तशी चांगली पुस्तकं घ्या. ती पुस्तकं तुम्हाला जिवंत ठेवतील, चांगली साथ देतील. मित्र म्हणतील की मी नोकरीला लागलो त्या वर्षी मी ही मनगरवाडी कादंबरी विकत घेतली, त्यावेळेला मला ती 3 रुपयाला मिळाली, आज त्याची किंमत 100 रुपये आहे. म्हणून काही लोक सांगतात काय सांगायचं, पुस्तकं घ्यायला गेलो काय किमती पुस्तकाच्या. अहो किमती कशाच्या वाढल्या नाही तो मला तुम्ही सांगा. बाजारभावामध्ये किमती वाढतच राहतात. कपड्यांच्या किमती कमी झाल्या का? मग कपाट उघडायचा अवकाश की सगळं अंगावर येतं आतलं, इतकं ठासून भरलेलं असतं ते आपल्याला चालतं. म्हणजे वाढलेल्या सगळ्या किमती फक्त पुस्तकाच्या वाढलेल्या नाहीत. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर पुस्तकं विकत घ्या आणि वाचा. म्हणजे लेखक जिवंत राहतील. कविता म्हणजे काय कळेल. अहो आनंदासारखा आनंदच असतो. एक गाणं लता मंगेशकरांचं कानावरून गेलं ही काम करता करता सुद्धा आपण किती खुश झालेलो असतो. वा किती छान वाटतं बरं. हे कशाने दिलं नाही मोजता येणार. म्हणून मराठीमधल्या चांगल्या गोष्टी, चांगली नाटकं, चांगल्या कविता, चांगली पुस्तकं याचा संग्रह आपल्याकडे असू द्या. तुम्ही आपोआप सुसंस्कृत व्हाल आणि तुम्हाला असं वाटेल की नाही नाही जगणं खूप छान आहे. आणि ह्या सुंदर जगण्यासाठी आपल्याला मराठी भाषा दिनाची आवश्यकता नाही, आपला दररोजचा दिवस हा भाषा दिवस होईल असं मला वाटतं. प्राध्यापक गोलोप आणि कोळेकर सर आपले मनापासून आभार. आपण मला बोलण्याची संधी दिली. भाषा मरते तेव्हा एक संस्कृती मरते असं सर म्हणाले. तेव्हा आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या भाषांना जपणं, आपल्या जमिनीशी आपलं नातं घट्ट ठेवणं हे सांगत त्यातून आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रत्येकाला विचार प्रवृत्त करणारं असं आजचं सरांचं वक्तव्य होतं. स्वप्नातली भाषा आणि भाषेचं भविष्यातलं स्वप्न अधिक समृद्ध करण्याचा आशावाद व्यक्त करत आपण आभाराकडे वळूयात. मी प्राध्यापक सागर सुरवसे यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावेत. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आपण दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी गौरव दिन साजरा करतो. पण आज आपण 2 मार्चला हा दिन साजरा करतो आहे. या निमित्तानं मराठीतील सोलापुरातील एक मराठी साहित्यासाठी योगदान देणारे ज्येष्ठ लेखक, शाहीर आणि गझलकार डॉक्टर अजिज नादाब सर आज इथं उपस्थित राहिले. सरांनी सन्मान स्वीकारला त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉक्टर राजेंद्र दास सरांनी आपल्याला एक मौलिक असं मार्गदर्शन केलं, त्यांचं विचार व्यक्त केले त्याबद्दल सरांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, तसेच कुलगुरू पाटील सर, कुलसचिव पवार सर यांचे देखील मी मनपूर्वक
आभार मानतो. तसेच भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक प्रभाकर कोळेकर सर, त्याचबरोबर विद्यापीठातील विविध संकुलातील जे संचालक आहेत, त्याचबरोबर जे प्राध्यापक आहेत आणि विशेषतः भाषा आणि वाङ्मय संकुलातील सर्व प्राध्यापक, माझे सहकारी मित्र डॉक्टर दत्ता घोलप सर, इतर सर्व प्राध्यापक, आपण सर्व संविधानिक अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि यूट्यूबच्या माध्यमातून उपस्थित असलेले आपण सर्व विद्यार्थी आणि भाषाप्रेमी, आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात, कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली, याबद्दल मी आपले विद्यापीठाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.